हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. अर्थातच मी अनु, रूबरू विथ अनुमध्ये आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय आणि अर्थातच नवीन पाहुणे. त्यामुळे तुम्ही देखील एलिगंट आय मीडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका आणि रूबरू विथ अनु हे आपले आवडते पॉडकास्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा मी का म्हणते, कारण आजचा विषय जो आहे तो प्राचीन विषय आहे, हजारो वर्षांपूर्वीचा विषय, तुम्हा आम्हाला माहिती असलेला विषय, आणि तो म्हणजे आयुर्वेद. पण आयुर्वेद हे प्राचीन असलं तरी आजकालची बदलती जीवनशैली असेल, आजकालचं धावपळीचं जीवन असेल आणि आजकालचे आधुनिक आजार असतील, त्यावर आयुर्वेदशास्त्र नेमकं कशा प्रकारे विचार करत आहे. म्हणजेच आजचा जो विषय तो म्हणजे प्राचीन आयुर्वेदाचे आधुनिक संदर्भ नेमके काय आहेत. म्हणून मी म्हटलं तसं अत्यंत महत्त्वाचा विषय. नक्की ऐका, पहा, तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर देखील करा. आणि आजच्या या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, आपल्याला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ते म्हणजे डॉक्टर समीर खाडीलकर. ते स्वतः MD आयुर्वेद आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून संपूर्ण आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर समीर, रूबरू विथ अनुमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. थँक्यू. तर डॉक्टर, आपण थेट विषयाकडे जाऊया. जसं मी सुरुवात केली त्याचप्रमाणे की सगळ्यांना आयुर्वेद हे शास्त्र माहिती आहे. आयुर्वेदाला मानणारा आज एक खूप मोठा वर्ग आहे आणि एक आयुर्वेदाचं आपण एक महत्त्व समजून घेऊ शकतो इथपर्यंत आजची सुद्धा जनरेशन आली आहे. हे एक चांगली साईन आहे असं म्हणायला हरकत नाही. हे एक झालं. पण दुसरीकडे जर का बघितलं तर जसं मी म्हटलं की आजची लाईफस्टाईल चेंज होते आणि त्या दृष्टिकोनातनं लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसीजेस आहेत, असे जे टॅग केले जातात, असे नवनवीन आजार, विकार आज प्रामुख्याने दिसत आहेत. तर मग अशा वेळेला हे प्राचीन शास्त्र आणि आधुनिक हे सगळे आजार कशी सांगड घालता येते. मला विचारायचं हेच आहे की भारतामध्ये जर का प्राचीन शास्त्र इतके हजारो वर्षांपासूनचं आणि आज जर का हे आधुनिक आजार आलेत, काय सांगाल नेमकं आयुर्वेदाचं महत्त्व काय आत्ता? आत्ता तुमचा जो प्रश्न आहे तो बेसिकली असा आहे की समजा एखाद्या पेशंटला सर्दी झाली आहे तर त्याच्यावरती त्याने कोणती ट्रीटमेंट घ्यावी. आयुर्वेदाचं मूळ स्वरूप त्या व्याधीचं डायग्नोसिस असं नाहीच आहे. बरं. म्हणजे तुम्ही काय डायबिटीस झालाय, थायरॉइड झालाय, असं त्याला काहीतरी डायग्नोसिस देत आहे अशातला हा भाग नाहीये. एकूण पेशंट तुमच्याकडे एक XYZ लक्षणं घेऊन आलाय, त्याच्यात तुम्हाला XYZ ट्रीटमेंट करायची. ती लक्षणं पूर्वीच्या काळी ही जवळपास तशीच होती, आत्ताच्या काळी ही जवळपास तशीच आहेत. डेंग्यू आत्ता आपल्याला दिसतोय, ताप पूर्वीही येत होता, ब्लिडिंग त्या काळीही होत होतं, ब्लिडिंग त्या काळीही होतच असेल. त्याची जी काही वर्णनं तापाची दिलेली आहेत की बाबा ताप येतो, रक्तस्राव होतो, त्याप्रमाणे तशीच्या तशी लक्षण स्वरूपात आयुर्वेद जास्ती दिलाय. त्यामुळे डिसीज जर एक डिसीज असा जर तुम्ही पाहिला तर तशी कमी डिसीजेस दिसतात. पण जर तुम्ही लक्षण एकूण कन्सिडर केलीत तर त्याच्यात बरीचशी लक्षणं कव्हर होतात आणि त्यामुळे ते आत्ताच्या लक्षणं जी काही येत आहेत ती आपण ट्रीट करू शकतो. अल्टिमेटली आपण कोणत्याही पेशंटची पहिल्यांदा लक्षणच ट्रीट करतोय. त्याचं डायग्नोसिस करताना सायन्स, सिम्पटम्स आणि इन्व्हेस्टिगेशनवरनं करतोय. ॲलोपॅथी करू दे, आयुर्वेदिक करू दे. आता ॲलोपॅथी प्रमाणे आयुर्वेदिकही इन्व्हेस्टिगेशन्स वापरत आहेत. सायन्स, सिम्पटम्स जी काय आहे ती ॲलोपॅथी त्यांच्या पद्धतीने करतील, आयुर्वेदिक त्यांच्या पद्धतीने करतील जी ग्रंथात सांगितलेली आहेत. बरोबर. नवीन डिसिजेसचे जे काही सायन्स, सिम्पटम्स आहेत ते ग्रंथात बऱ्यापैकी सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला त्याची आत्ताच्या काळातही ट्रीटमेंट करता येते. आणि आयुर्वेद प्राचीन आहे, नो डाऊट. म्हणजे आता चरक संहितेचा काळ, चरक, सुश्रुत, वाग्भट खूप जुने आहेत. पण त्यानंतर शारंगधर जर बघितला तर तो 12व्या शतकातला आहे, म्हणजे साधारण ज्ञानेश्वरी त्याच्याही पुढचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनंतरचा झाला. योगरत्नाकर नावाचा ग्रंथ आहे जो 17व्या-18व्या शतकातला आहे. म्हणजे तो जवळजवळ स्वातंत्र्य काळात जेव्हा ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, ते फक्त आक्रमण घेऊन नाही आले, ते रोगही घेऊन आले. त्यामुळे त्यांच्याबरोबर जे रोग आले त्यानुसार देखील वर्णनं त्या ग्रंथांमध्ये, ती भले चरकात नसतील पण ती या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचं वर्णन ही सायन्स, सिम्पटमनुसार आयुर्वेद हा जास्ती कव्हर करू शकतो आणि त्यामुळे आत्ता जे डिसीजेस आपण त्याच्यात कव्हर करू शकतो. बरं. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं की आधुनिक जे सगळे आजार आहेत ते आपण त्याच्यामध्ये आत्ता देखील रिलेव्हंट आहेत आणि त्याची बरीचशी वर्णनं तशी मिळतात. म्हणजे आता चिकनगुनिया आहे, चिकनगुनिया रनिंग आहे, म्हणजे काय म्हणतात डिसीज आहे, आत्ताही आहे. तर एक संधिक ज्वर म्हणून आहे. ज्वर म्हणजे ताप येतो, फिवर येतो. संधिक म्हणजे जॉईंट पेन्स होतात. म्हणजे बेसिक लक्षणं जी चिकनगुनियाची असतात ती तशीच्या तशी भावप्रकाशाने सांगितलेली आहे, जी अगदी फार हजारो वर्ष नसतील पण 500 वर्ष जुनी तरी आहेत. त्यामुळे ती तुम्ही कोरिलेट करून त्यानुसार ट्रीटमेंट नक्की करू शकता.
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजार कदाचित स्वरूप वेगळं असेल आता, परंतु लक्षणं त्यांची जी आहेत साईन ती सिम्पटम्स ही right. बऱ्यापैकी तशीच असतात बरं. आणि त्यानुसार एक साधारण 17व्या-18व्या शतकापर्यंत तरी त्याच्यात कोऑर्डिनेशन झालेलं आहे. अरे वा, छान. म्हणजे आपण एक प्राचीन शास्त्र असं न बघता प्राचीन शास्त्रात झालंय, फक्त आता स्वातंत्र्यानंतरच जास्ती रिसर्च कमी झालाय. बरं. स्वातंत्र्याच्या आधी शिक्षण पद्धती तशी होती, त्यामुळे संस्कृत वगैरे सगळं मुळात शिकवलं जायचं. करेक्ट करेक्ट. पण आता रिसर्च कमी स्वातंत्र्यानंतर कमी झालाय, खरं फॅक्ट हे आहे. बरं बरं बरं. पण एकूणच जर का आता आपण बघितलं की आताही तुम्ही जसं म्हणताय तसं की लक्षणस्वरूप ही तुमची उपचार पद्धती जर का असेल, तर मग नेमकं त्याचं शरीरावरती काम कशा प्रकारे होतं, ही उपचार पद्धती नेमकी काम कशी करते? बेसिक 2 सिद्धांत आहेत, म्हणजे फंडामेंटल कन्सेप्ट आहेत ज्याच्यावरती आयुर्वेद काम करतो. बरं. एक असतो दोष धातू मल, ओके. ज्याच्यापासून तुमचं शरीर बनलेलं आहे. बरं. ते जर इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजे 3 दोष आहेत, वात पित्त हो, कफ, हो. 7 धातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आणि 3 मल आहेत, स्वेद म्हणजे स्वेट, युरिन आणि स्टूल. बरोबर. ह्याच्यापासून तुमची बॉडी ग्रॉसली बनलेली आहे. ओके. जेव्हा कोणताही डिसीज होतो तेव्हा ह्यांचं इक्विलिब्रियम बिघडल्यामुळे तो डिसीज होतो. बरं. हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत, दोष धातू मल, ह्या सिद्धांतावरती तुम्हाला कोणती तरी ट्रीटमेंट करायची आहे जेव्हा ते बिघडलेले असतील, बरं. कमी झाले असतील, वाढले असतील, व्हॉट एव्हर. हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत असा आयुर्वेदाचा बेसिक सिद्धांत आहे. ओके. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश. ह्याच्या बाहेर अजून कोणतंही सिद्धांत किंवा कोणत्याही गोष्टीपासून कोणतीच गोष्ट बनलेली नाहीये. करेक्ट करेक्ट. त्यामुळे जी तुम्ही औषधं वापरणार आहात त्या पेशंटच्या डिसीज क्युअरसाठी, ती पण पंचभौतिक आहेत. अच्छा. त्यानुसार पंचभौतिक सिद्धांतानुसार तुम्हाला त्या दोष धातू मल जे वाढलेत, कमी झालेत, बिघडलेत, ते बरे करायचे आहेत. हा आयुर्वेदाचा बेसिक सिद्धांत आहे. बरं बरं. त्यामुळे बेसिक सिद्धांत जेव्हा तुम्ही एखादा श्लोक बघता की कोणत्याही शास्त्राचं काहीतरी एक मोटिव्ह हो असतं, करेक्ट. ते मोटिव्ह 2 प्रकारे दिले. एक स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जे तुम्ही हेल्दी आहात ते तुम्ही हेल्दी राहा, राहा. आणि आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जे डिसीज्ड आहात ते देखील फिट व्हा किंवा हेल्दी क्युअर व्हा. ह्या दोन्हीसाठी तुम्हाला जी काही ट्रीटमेंट करायची आहे ती पंचभौतिक सिद्धांतानुसार करायची आहे. ओके. आणि अल्टिमेटली ते पंचभूतापासून बनलेल्या दोष धातू मलांवरच काम करणार आहे. त्यामुळे ते इक्विलिब्रियम मध्ये आपोआपच येतील. बरं. दोष धातू मल ह्या तिघांना इक्विलिब्रियम मध्ये आणणं हे आयुर्वेदाचं बेसिक मोटिव्ह आहे. ओके. मग तुम्ही स्वस्थ असाल तर ते मेंटेन करायचंय, डिसीज असाल तर क्युअर करायचंय. ओके. मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट, डायग्नोसिस हा पुढचा वेगळा पार्ट झाला. बरं बरं बरं. तुम्ही म्हणालात तसं की एक सिद्धांत आहे, त्याला घेऊन आयुर्वेद दोष चालतं. धातू मल सिद्धांत Correct. आणि पंचभूत सिद्धांत किंवा पंचभौतिकवाद ज्याला म्हणतात, बरं. हा फंडामेंटल कन्सेप्ट आहे आयुर्वेदाचा. मग ह्याच्यातून बाकीचे सगळे डिराईव्ह होऊ शकतात सिद्धांत. ओके ओके. मग कोणत्या गोष्टींनी वाढतं, कोणत्या गोष्टींनी कमी कमी होतं. होतं, कोणत्या गोष्टींनी रिपेअर होतं. नक्की. पण बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट हे 2 आहेत. बरं. पण जसं तुम्ही आत्ता म्हणालात की वात, कफ, पित्त, बऱ्याच वेळेला आयुर्वेदाच्या अनुषंगाने या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं आणि तुम्ही म्हणता तसं की एक सिद्धांत घेऊन आयुर्वेदशास्त्र चालतं. तर मग या प्रकृतींवरती आधारित अशी ही सगळी उपचार पद्धती सुद्धा असते? मगाशी मी म्हटलं की पंचमहाभूतांतून हे बनलेले आहेत, बरोबर. वात पित्त कफ. त्यानुसार जे काही जगातली सगळी माणसं आहेत, तुम्ही आहात, मी आहे, हे वात पित्त कफ त्यांच्याही शरीरात त्या पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. बरोबर. फक्त त्यांचं प्रपोर्शन कमी जास्त झालं की त्यानुसार एखाद्याची वात प्रकृती असेल, एखाद्याची कफ प्रकृती असेल, एखाद्याची पित्त प्रकृती असेल. करेक्ट करेक्ट. एखाद्या पित्त प्रकृतीचा आहे म्हणजे मुळातच त्याच्यात हीट जास्ती असणार आहे. त्यावेळी तुम्ही त्याला हीटची, म्हणजे समजा तुम्हाला उष्ण औषधं द्यायची आहेत त्याला, तर ती किती उष्ण द्यायची हे तुम्हाला ठरवावं लागेल. बरोबर. कफ प्रकृतीच्या माणसाला तुम्हाला कंपॅरेटिव्हली कमी हीट जनरेट, जास्ती हीट जनरेट करणारी तुम्ही देऊ शकाल. ओके. पण पित्त प्रकृतीच्याला तुम्हाला कमी हीट जनरेट करणारी द्यावी लागतील. मग त्याच्यात तरतम भाव तुम्हाला वापरावा लागेल, राईट कमी जास्त वापरावा लागेल. राईट. ह्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रकृती कळली माहिती पाहिजे. पाहिजे. एक्झॅक्टली. पेशंटला कोणती औषधं द्यायची आणि त्याचा डोसेज काय द्यायचा ह्याच्यासाठी बेसिकली तुम्हाला प्रकृती माहिती पाहिजे. ओके. त्यातून तो त्याचा डिसीज हा इझिली क्युअर होईल किंवा थोडं कॉम्प्लिकेशन्स होतील किंवा तो कोणतं पुढे त्याची पॅथोफिजिओलॉजी काय होईल हे कळण्यासाठी तुम्हाला त्याची प्रकृती कळली माहिती पाहिजे. पाहिजे. ओके. त्या प्रकृतीनुसार तुम्ही औषधोपचार जास्ती चांगल्या पद्धतीने करू शकता. बरं. आणि बेसिक ना आपल्याकडे ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यातून पुढे सत्व रज तम, त्याच्यातून पुढे वात पित्त कफ. अच्छा. त्यामुळे जसे हे 3 देव महत्वाचे समजले जातात, करेक्ट. हो. हे 3 देव एकमेकांना पूरक समजले बरोबर जातात. बरोबर तसंच सत्व रज तम हे सोडून गुण. चौथा गुण नसतो. बरोबर. हे 3 गुण. हा. तसंच वात पित्त कफ हे सोडून तिसरा दोष असू शकत नाही, कारण ह्याच्यापेक्षा बाहेर अजून कोणाची प्रकृती बनणारच नाहीये. बरं. कारण ते सत्व रज तम ह्याच्यापासूनच पुढे वात पित्त वात, कफ पित्त, कफ. बनणार आहेत. हो, बरोबर.
म्हणजे तुम्हाला त्याच्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ असू शकतात शकतात. की कफ जास्ती आहे, पित्त कमी आहे, Correct. वात जास्ती आहे, हम्म, हम्म. त्याच्यात मिक्स असू शकतं. पण बाबा अजून चौथीच प्रकृती आहे असं नाही होऊ शकत त्याच्यात. करेक्ट करेक्ट पण प्रकृती परीक्षण हे बेसिकली त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला ओरिएंटेशन गरजेचं जास्ती आहे नक्की. म्हणजे एकूण हे म्हटलं तर जर का फंडामेंटल्सच आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण ते त्याच्यावरतीच fundamentals आहेत. सगळं पुढचं अवलंबून आहे. पण जसं तुम्ही म्हणता तसं की आता हे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही म्हणालात की आम्ही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करतो. बऱ्याच वेळेला आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा केली जाते. तर मग काय म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशनचा तुमचा पहिला हा तोच असतो आस्पेक्ट, की त्याच्या व्यतिरिक्तही आपण काही करतो आणखी? मी थोडं वेगळं बोलतो. नक्की नक्की नक्की. आयुर्वेद म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय ते शाश्वत म्हणून दिलंय. बर. जनरली काय म्हणतात की बाबा हे कधी नष्ट होणार नाही आणि हे पुढे चालत राहील. करेक्ट. हा प्रकार फक्त तसा नाहीये. आयुर्वेद हा एनर्जी सोर्सशी डिपेंडंट विषय नाहीये. ओके. म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात घ्या, आता आपण हे सगळं करतोय कारण इथे इंजिनिअरिंगची मार्वल्स खूप झाली आहेत. बरोबर. तुम्ही एक 500 वर्ष मागे जा, हा आपल्याला पॉडकास्ट करायचा असता तर ते आपल्याला पॉसिबल शक्य नव्हतं. नव्हतं. करेक्ट. अजून 500 वर्ष पुढे जा. 500 वर्षानंतर जर आपल्याकडे एनर्जी सोर्सेस नसतील, पेट्रोल संपलं काय 1000 वर्षानंतर म्हणूया, तर आपण हे करू शकणार नाही. बरोबर. ॲलोपॅथिक मेडिसिन्सचं इन्व्हेन्शन्स आहेत, म्हणजे त्यांचं आता कर्तृत्व खूप मोठं आहे. नक्की. पण त्याच्यात एनर्जी सोर्स किंवा इंजिनिअरिंगचं कर्तृत्व देखील तेवढंच मोठं आहे. अगदी नक्की 100%. आयुर्वेदात जी काही डायग्नोस्टिक पद्धती आहेत किंवा उपचार पद्धती आहेत, म्हणजे उद्या काहीही एनर्जी नाहीये आपल्याकडे तरी एखाद्या पेशंटला आपल्याला एखादं औषध बनवायचं तर आपण झाडाचा पाला तोडू शकतो, त्याची गोळी करून देऊ शकतो. तशाच स्वरूपाची इन्व्हेस्टिगेशन्स आयुर्वेदात सांगितलेली आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्स लागणार नाही. बर. त्याच्यासाठी त्यांनी दर्शन, स्पर्शन, प्रश्न म्हणजे पेशंटला बघा, क्वेश्चन्स करा किंवा फक्त नाडी परीक्षण असं त्याच्यात सांगितलेलं नाहीये. ओके. अष्टविध परीक्षा म्हणून एक गोष्ट सांगितली आहे की 8 प्रकारे तुम्ही एखाद्या पेशंटला तपासा किंवा दशविध परीक्षा पण सांगितली. बर. म्हणजे त्याचा आवाज कसा आहे बघा, त्याचा टच कसा आहे बघा, त्याची नाडी कशी आहे बघा, जे तुम्ही आता म्हणताय ते, त्याचे स्टूल कसे आहेत बघा, त्याचं मूत्र कसं आहे बघा. मूत्र बघताय तेव्हा तुम्हाला आत्ता जसं एक्सपेक्टेड आहे की युरिनमध्ये शुगर किती आहे, तसं त्यांना एक्सपेक्टेड नाही आहे. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. करेक्ट करेक्ट. पण त्या ज्या काही पद्धती आहेत त्या एनर्जी सोर्स किंवा इंजिनिअरिंगशी डिपेंडंट नाही आहेत. बरं बरं. त्यामुळे फक्त नाडी परीक्षण हा विषय आयुर्वेदात इन्व्हेस्टिगेशनसाठी नाहीये. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यातली एक परीक्षा म्हणून तुम्ही नाडी परीक्षण बघताय. बर. आता काही जण त्याच्यात इन्व्हेन्शन्स करतायत. जसा तुम्ही ECGचे एक वेव्ह येते बरोबर. तशीच जेव्हा तुम्ही नाडी परीक्षण करता तेव्हा प्रत्येक बीटला एक वेव्ह येते. ओके. त्यानुसार काही जण त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करून त्याच्यावरती रिसर्च करतायत. ते रिसर्च चालू आहेत किंवा प्रेझेंटेशन चालू आहेत. पण हेही जे काही आहे हे एनर्जी डिपेंडंट विषय आहे. हो अगदीच. त्यामुळे नाडी परीक्षण, मलमूत्र, बाकीचं जे काही सांगितलंय ते शाश्वत या शब्दाशी की जिथे तुम्हाला एनर्जी लागणार नाही. मी तर तुम्हाला उदाहरण देतो. नक्की. आता हे ठाण्यात होत आपण ठीक आहे, पण मी एक 15 वर्षापूर्वी जिथे गावात प्रॅक्टिस करायचो, जिथे लाईट नसायचे, इन्व्हेस्टिगेटिंग लॅब नसायच्या, त्यावेळी तुम्हाला जे काही डायग्नोसिस करायचंय ते तुमच्या बुद्धीवर किंवा तो जे काही सांगतोय किंवा तुम्ही जे काही त्याला एक्झामिन करताय त्याच्यावरती करताय. बरोबर बरोबर. आणि हे खरं ॲज अ डॉक्टर स्किल आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. ह्याला आपण इंजिनिअरिंगची मदत घेऊन अजून परिपूर्ण करू शकतो. हो. त्यामुळे आयुर्वेदात नाडी परीक्षण जे आहे ते आत्ता तुमच्याकडे इंजिनिअरिंग अवेलेबल आहे. तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घ्या, करू शकतो. वात, पित्त, कफाचं किती प्रपोर्शन आहे तेही इन्व्हेस्टिगेशन करायला काही हरकत नाही. बरोबर. पण तो क्रायटेरिया त्यावेळी इंजिनिअरिंग एवढं डेव्हलप नव्हतं किंवा नव्हतंच रादर. त्यामुळे त्यांनी तुम्हाला म्हणजे तो डॉक्टर आहे त्याला परसेप्ट कसं होईल या दृष्टीने ते लिहिलंय. करेक्ट. म्हणजे त्याचा बाबा स्वर अगदीच क्रॅकमध्ये आहे तर त्याचा वात वाढलेला असेल, अच्छा. स्वर चांगला आहे, व्यवस्थित आहे तर कफ वाढलेला असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट करा. कारण अल्टिमेटली मगाशी सांगितलं तसं वात, पित्त, कफाप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट करायची. त्यामुळे अजून 400 वर्षापूर्वीही आयुर्वेद होता आणि अजून 1000 वर्षांनीही आयुर्वेद असेल, कारण बेसिक गोष्टी आपल्या त्याच राहणार आहेत. बरोबर बरोबर. त्यामुळे आपण त्याची डायग्नोसिसही करू शकतो, त्याची औषधही तशीच राहणार आहेत, झाडं तशीच येणार आहेत, मुळं तशीच येणार आहेत. ती आपण त्याचं ठीक आहे अगदी आपण टॅबलेट फॉर्ममध्ये नाही करणार पण पिल फॉर्ममध्ये नक्की करू शकतो. गोळ्या हाताने वळून आपण नक्की देऊ शकतो पेशंटला, काढे करून देऊ शकतो. करेक्ट. त्यामुळे आयुर्वेद हा कंटिन्युअस इंजिनिअरिंग वापरायला आता तुम्हाला स्कोप आहे. अजून तुम्ही जेवढी वर्ष वापरू शकताय वापरा. बरोबर. म्हणून तुम्ही म्हणताय एक शाश्वत शास्त्र आहे. शाश्वतचा अर्थ तो आहे की तो एनर्जीवरती डिपेंडंट नाहीये. तुम्ही तुमच्या गोष्टींवरती तो वैद्य आणि इझी अवेलेबिलिटी याच्यावरती तुम्ही करू शकता. ओके.
नक्कीच. मला वाटतं खूप चांगला आणि वेगळा थॉट दिलाय तुम्ही ह्याच्यामध्ये. मला वाटतं हे प्रेक्षकांनी पण समजून घ्यायची गरज आहे. पण जसं आपण म्हणतो ना, डॉक्टर तुम्ही जसं मगासपासून आता म्हणताय, की ह्याच्यामध्ये ना कुठेतरी लोकं आयुर्वेदाकडे बघताना हा पण विचार करतात, की आयुर्वेद हा एक म्हणजे एक लाईफस्टाईल असू शकते ती. कारण ती पाळावी लागते. कारण त्याच्यामध्ये नियम पथ्य आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी वर्ज्य सांगतात. तर कुठेतरी मग काय होतं, की ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये आणि आत्ताच्या जगामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील का? आपल्याला करता येईल का? आपण ते चालू केलं, पण आपल्याला मग ते कंटिन्युएशनमध्ये ठेवता येईल का? हे कुठेतरी प्रश्न येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं असं, आयुर्वेदामध्ये गेल्यानंतर परत विरुद्ध अन्न. हे आता एकदम कॉमनली अगदी कोणालाही विचारलं तर हे माहिती असतं आणि सांगितलं जातं. पण त्याच्यामागे नेमकं विज्ञान काय आहे, शास्त्र काय आहे हे माहिती नसतं. फक्त कॉन्सेप्ट माहिती असते. तर मग काय सांगाल? म्हणजे आयुर्वेदाचा विचार नेमका काय? आता मी तुम्हाला पेशंटच्या ओरिएंटेड सांगतो, की नक्की, पेशंट नक्की. जेव्हा आयुर्वेदाकडे येतो आणि तो जी कारणं सांगतो, की हे बाबा आयुर्वेद जनरली मगाशी मी जसं म्हटलं, की आयुर्वेदात शाश्वत आहे त्यामुळे पुड्या करायची एक प्रॅक्टिस आहे, बरोबर. की हे चूर्ण मिक्स कर, ते चूर्ण मिक्स राइट, कर, त्याच्या पुड्या दे. राइट. मग ते सांगतात नाही त्या पिशवीत किंवा बॅगेत ठेवल्या तर बाजूनी ओल्या होतात किंवा ते न्यायचा कंटाळा येतो, त्याची चव बेकार हो, असते. हो, हो. असे एन नंबर ऑफ रिझन्स तुम्हाला कारणं देतात. असतात. खरं. काढे असतात तर ते गळतात, कडू होतात. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचं हे काय म्हणता येईल जबाबदारी आहे, की रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्याकडे आत्ता इंजिनिअरिंग अवेलेबल आहे. हं. तर असं प्रेझेंटेबिलिटी पाहिजे, करेक्ट. की जी पेशंटला इझिली घेता येईल आणि बरोबर. त्याच्यावरती कामं चालू आहेत. बरं. म्हणजे पूर्वीच्या काळात ते सांगायचे, की बाबा असं वरिष्ठ जी काय ती काचेच्या बाटल्यांमध्ये बघा. म्हणजे आपल्या आपल्या आईवडिलांच्या काळातही काचेच्या बाटल्यांमध्ये आयुर्वेदिक औषधं असायची. पण आता तुमच्याकडे फूड ग्रेड प्लास्टिक्स आहेत, हो, हो. जी लीक्स होत नाहीत, काही नाही. हो, हो. त्यामुळे तुम्ही ते त्याच्यात कन्व्हर्ट करा. हं. पिल्स जेव्हा तुम्ही हाताने करता त्याचा शेप बदलतो, त्या गिळताना घशाला लागतात. अडकतात. हो. तुमच्याकडे आता टॅबलेटिंग मशीन्स आहेत, तुम्ही ते टॅबलेटमध्ये कन्व्हर्ट करा. बरं. हे जसं म्हणजे आता ॲलोपॅथीसाठी एक फार्मसी हा वेगळा विषय विषय. डेव्हलप झाला आहे. हो. तसा आयुर्वेदासाठी हा आयुर्वेदिक फार्मसी हा विषय जर डेव्हलप झाला तर त्याच्यातून पेशंटला ते घेणं सोपं सोपं पडेल. पडेल. हो, बरोबर. आता दुसरा जो तुमचा प्रश्न होता पथ्याविषयी किंवा हो, विरुद्धांनाविषयी, हो, हो. पथ्य ऑन अँड ॲव्हरेज सगळेच डॉक्टर सांगतात. हां, ते तर आहेच. कोणताही आता डायबेटोलॉजिस्टकडे तुम्ही गेलात, कोणता डायबेटोलॉजिस्ट सांगणार आहे तू वाटेल ते खा, खा श्रीखंड. फक्त ना की हे लोकांच्या मनात बसलेलं आहे. लोकांनी हेही ठरवलेलं आहे की कोणत्या डिसीजसाठी आपल्याला ॲलोपॅथीकडे जायचं आहे, कोणत्या डिसीजसाठी. करेक्ट, करेक्ट. म्हणजे आता जे पेशंट येतात डायबेटिक वुंड असतात हं. त्या भरत नाहीत. मग आता काहीच होत नाहीये ना बाबा, मग ते आयुर्वेदाकडे जातात. खरं. जर एवढ्या न भरणाऱ्या वुंडसाठी तुम्ही जाताय, पण घरात जर कधी बोट कापलं तर तुम्ही पहिल्यांदा आयुर्वेदाकडे येणार नाही नाही. जात. हो, मग बरोबर. त्यावेळी तुम्ही ॲलोपॅथीकडे जाताय. करेक्ट. ॲलोपॅथी वाईट आहे माझं म्हणणं नाहीये, पण जर एवढ्या क्रॉनिक डिसीजसाठी तुम्ही वापरायला तयार आहात तर पेशंटनी थोडी मेंटॅलिटी चेंज करायची गरज आहे. हं. बरोबर. विरुद्धान्न आणि पथ्य हा थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टी मिक्स करून खाऊ नयेत, लाईक आपण म्हणू शकतो दूध आणि मासे एकत्र करून खाऊ नये, फ्रूट सॅलड खाऊ नये. त्याचे दोषांवरचे परिणाम जे काही रेकॉर्डेड आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्किन डिसीज होऊ शकतात वगैरे. ओके, ओके. त्यामुळे ते जर पाळलं हं. तर ते तुमच्या हेल्थसाठी बेनिफिशियल असतं. बरं. बरं त्यातलेही बरेचसे जे काही गोष्टी असतात या पाळणं सहज शक्य असतं. फक्त ते लोकांना बाबा म्हणजे कसं ना आता हे एवढं पाळणार पहिल्यांदाच जर तुमच्या क्वेश्चन मनात आला हां. तर हा प्रॉब्लेम होतो. ओके. याचं दुसरं एक उदाहरण देतो. हां. 100% लोकांनी समजा जिम लावली, हां. त्यातले 80% लोक हे नंतर सोडतात. हो, हो. अगदीच. ती जिथे जी कारणं सांगितली जातात तीच आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत कारणं सांगितली जातात. बरं. वेळ मिळत नाही, हां. डबा करायचा असतो, एन नंबर ऑफ रिझन्स जशी तिकडे असतात तशीच आयुर्वेदिक औषधं न घेण्यामागची पथ्य करण्याची ही कारणं असतात. खरं, खरं. पथ्य हा मला वाटतं आयुर्वेदिक विषयच नाहीये, पथ्य हा युनिव्हर्सल विषय आहे, हो, हो. अगदी. सगळ्या पाथींचा विषय आहे. पण तो आयुर्वेदाशी जास्त जोडला जातो जास्त कुठेतरी. जोडला जातो कारण अगदी पथ्याच्या डेफिनेशन पासून आयुर्वेदात त्यांनी सांगितलंय की Exactly. पथ्य हा शब्द कसा झाला तिथपासून सांगितलंय. म्हणजे पथ म्हणजे रस्ता, त्याच्यापासून जो रस्ता तुम्हाला हेल्थकडे नेणार आहे तो तुम्ही पाळा. अच्छा. म्हणजे 4 रस्ते आहेत तर हा बाबा तुला चांगल्या रस्त्यावरती नेईल, दुसरे 3 रस्ते नेणार नाहीये तशातला भाग नाही, ते बरोबर. लांबून नेतील. बरोबर. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला काय रस्ता करायचं. इट निवडायचा इज आहे. सेम फॉर पेशंट की बाबा पथ्य करायचं का उरलेल्या 3 रस्त्यांनी जायचं. खरंय, खरंय, एक खरंय. कदाचित जाणारच नाही, एक दुसरे 2 लेट पोहोचवतील. बरोबर. पण न घेण्यापेक्षा ते जास्ती जवळ पोचाल, लवकर पोचाल. खरंय, खरंय. नक्की. सो नाही पण बरोबर आहे. जसं तुम्ही आता म्हणलात हे विरुद्ध अन्नाचं तर एक उदाहरण झालं किंवा पथ्याचं झालं. पण मग बऱ्याच वेळेला लोकांचा हाच विचार असतो जसं तुम्ही म्हणालात त्यात की एक चूर्ण दुसरं चूर्ण. म्हणजे आयुर्वेद म्हटल्यानंतर एक जडीबुटी, झाडपाला असा पण एक कुठेतरी निग्रह असतो किंवा असा पण एक कुठेतरी पॉइंट ऑफ व्ह्यू असतो.
पण मग नेमकी आयुर्वेदिक औषधं कशी असतात? तुम्ही कशी बनवता? जसं तुम्ही मगाशी आता फार्मसी म्हणालात, आयुर्वेदिक फार्मसी. आजकाल यायला लागलेत, दिसायला लागलेत. पण मग कशा प्रकारे ही औषधं नेमकी बनली जातात? नाही, आयुर्वेदिक औषधांचे साधारणतः 3-4 प्रकार पडतात. एक असतात की जी वनस्पतींपासून बनवली जातात. बरं. म्हणजे बाबा झाडं, पानं. ओके. पूर्वीच्या काळात आपल्याकडे एवढे पल्वरायझर्स नव्हते की आपण त्याची फाईन पावडर करू शकत होतो, म्हणून आपण त्याचे काढे करून द्यायचो. आता तुमच्याकडे चांगले पल्वरायझर्स आहेत, हां. तुम्ही त्याची बारीक पावडर करून टॅबलेट करू शकता आणि लोक टॅबलेट करतायत, चांगल्या करतायत. त्यामुळे वनस्पतीजन्य हा एक मेन विषय आहे. बरं. दुसरा प्राणीजन्य म्हणजे अंडी म्हणा किंवा गोमूत्र हे युनिव्हर्सली वापरलं जातं, लोकही घेतात. हो, किंवा मध आहे, हो, हा काय वनस्पतीजन्य नाहीये. ती औषधं वापरली जातात, काही खनिजे वापरली जातात. आणि सगळ्यात जास्ती जो काही बिलीफ आहे की नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणजे Yes. किडनीचे जे काही प्रॉब्लेम होतात ते त्या मिनरल्समुळे हो, होतात. हो. किंवा मर्क्युरी आहे, हो. पारा आहे, गंधक आहे, याच्यामुळे होतात. साधारण ही 3 प्रकारची औषधं आयुर्वेदात वापरली जातात. बरं. वनस्पती आणि प्राण्यांबद्दल फारसे ऑब्जेक्शन्स नसतात लोकांना. हो, हो. प्राणीजचं जे असतं ते बाबा म्हणजे त्यांच्या रिलिजनशी रिलेटेड असतं किंवा म्हणजे धार्मिक गोष्टींशी रिलेटेड असतं की आम्हाला प्राणीजन्य नको. बरं, ठीक आहे. म्हणजे तेही विचारतात, म्हणजे आता काही धर्मांमध्ये गोमूत्र चालत नाही, बरं. मग ते सांगतात की आपकी दवाई में अगर गोमूत्र रहेगा तो हमें नहीं चाहिए. अच्छा. पण त्याला पर्याय आयुर्वेदात सांगितलेला आहे. आहे ना? गोमूत्र हेच एक औषध आहे, असा काही विषय नाहीये. ओके. बरं. पण गोमूत्राचे गुण असलेले दुसरीही काही औषधं आहेत की जी तुम्ही त्यांना देऊ शकता. बरं, बरं. जो मेन कन्सर्न असतो तो हेवी मेटल्सचा असतो. हो, एक्झॅक्टली. हेवी मेटल्स ही तशीच्या तशी वापरायला किंवा त्याची पावडर करा आणि वापरा असं आयुर्वेदाच्या कोणत्याही ग्रंथात सांगितलेलं बरं, नाहीये. बरं. त्यामुळे त्याचं प्युरिफिकेशन करून ती नेफ्रोटॉक्सिक होणार नाहीत अशा आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये भस्म करण्याच्या प्रोसिजर सांगितलेल्या आहेत. बरं. म्हणजे ते समजा तुम्हाला लोह भस्म करायचं म्हणजे आयनचं भस्म करायचं, आयनचं, हां. तर ते किती वेळा तापवा, कशात म्हणजे गरम करून काय सोडा. जर त्यांनी 7 वेळा सांगितलंय तर ते तुम्ही 7 वेळा करा. जसं माल प्रॅक्टिस प्रत्येक पाथीत असते तशीच आयुर्वेदातही आहे. नक्कीच. जर ते 7 वेळा सांगितलंय तर ते 7 वेळा नाही करायचं, एकदाच करायचं किंवा ते करायचंच नाही, डायरेक्ट पावडर करून ते भस्म म्हणून वापरायचं. ह्याच्यामुळे नेफ्रोटॉक्सिसिटी होते. बरं. जेव्हा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करता तेव्हा ते जो ग्लोमेरुलर आहे त्याच्या हिट नाही करत. ओके. आणि हे नॅनो पार्टिकल्समध्ये ते कन्वर्ट होतात जे किडनीला अपाय करत नाहीत. नाही करत. राईट. आणि हे दिसतंय, म्हणजे त्याचे स्टडीज दिसत आहेत बरोबर, लोकांवरती. बरोबर. माल प्रॅक्टिसमुळे ही भस्म बदनाम झालेली आहे. ही भस्म बदनाम नाहीये. करेक्ट. मेन इश्यू हा आहे. बरं. पण म्हणजे तुम्ही म्हणतात तसं की या प्रामुख्याने अशा प्रकारे ही औषधं बनवली एथिकली करणं हाच मेन विषय आहे. जातात. आणि एथिकली करणं हा रसौषधींच्या बाबतीत सगळ्यात जास्ती विषय येतो, म्हणजे जे हेवी मेटल्सशी रिलेटेड विषय आहेत ते. ओके. वनस्पती आणि प्राणीमध्ये ते थोडं 19-20 झालं तरी ते एवढं अपाय करत नाही, म्हणून रसौषधींमध्ये ते जास्ती अपाय दिसतं. बरं. पण ॲज अ आयुर्वेदाचार्य, ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर, तुम्ही ही सगळी औषधं प्रोसेस स्वतः करता, तुम्ही स्वतः बनवता. पेशंटशी तुमचा तेवढा प्रामुख्याने संबंध येतो आणि ती औषधं त्यांच्या प्रकृतीला साजेशी त्यांना जी हे होतील अशी इंडिव्हिज्युअलाइज्ड, मला असं म्हणायचं आहे की ती असतात बऱ्यापैकी. मग त्याच दृष्टिकोनातनं मग तुम्हाला तेच विचारायचं आहे की आता होमिओपॅथीचाही विचार केला तर तेही एक होलिस्टिक सायन्स आहे असं त्याच्याकडे बघितलं जातं. मॉडर्न सायन्स तर आहेच, मॉडर्न मेडिसिन तर आहेच, आपण ते रोजच्या जीवनात पाहतोच. तर मग प्रामुख्याने मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग जर आता ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असेल, प्रत्येकाचा एक काही वेगळा सिद्धांत आहे, प्रत्येकाचा एक काही वेगळा हे आहे. तर मग आयुर्वेद शास्त्र किंवा आयुर्वेद ह्या दोन्हीपेक्षा, पॅथीजपेक्षा वेगळं कसं आपण हे करू शकतो, बायफर्केट? मुळात नाही, तिन्ही पाथी किंवा कोणत्याही पाथीचा बेसिक जो काही एम आहे तो एकच आहे की पेशंट्सना हेल्दी करणं. करेक्ट. त्याच्यासाठी तुम्ही जी मेडिसिन्स वापरताय किंवा वेज वापरताय त्यानुसार ते वेगवेगळं होत आहे. आयुर्वेदात मनाच्या पलीकडे म्हणजे शरीर, मन इथपर्यंत बऱ्याचशा पाथी काम करतात. बरं. आत्मा ह्या विषयावरती किती पाथी काम करतात, म्हणजे होमिओपॅथी म्हणा किंवा इव्हन ॲलोपॅथी त्याचे तुम्ही म्हणालात, मनापर्यंत सायकियाट्रिस्टही आहेत, पण आत्म्यावरती किती पाथी काम करतात. ओके. कारण ज्या काही चरक संहिता मगाशी आपला विषय निघाला त्याच्यात त्यांनी पहिलं हेच लिहिलंय की आम्ही हा आयुर्वेद अशासाठी लिहितोय की तुमचं आरोग्य चांगलं असावं. पण आरोग्य चांगलं का असावं, तर धर्म, अर्थ, काम आणि नंतर तुम्हाला मोक्ष व्यवस्थित प्राप्त व्हावा, जो पुरुषार्थ आहे तो तुमचा व्यवस्थित व्हावा, ह्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे.
जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्ही फार आसुरी वृत्तीचे असून चालत नाही ऑन एन ॲव्हरेज. म्हणजे तुम्ही फार लोकांना त्रास देणारे असू शकत नाही करेक्ट करेक्ट. जनरली. सो समाजही व्यवस्थित व्हावा ह्या दृष्टीने समाजाचं स्वास्थ्यावरती देखील आयुर्वेद विचार करतो. Okay. कारण जर माझं आयुर्वेदिक मी ट्रीटमेंट घेतोय जी माझ्या आत्म्यापर्यंत काम करणार आहे किंवा त्या दिशेने मला नेणार आहे मोक्षाच्या दिशेने, तर माझी वृत्ती आपोआप अशी होते की मी समाजाप्रती ऋणी असावं, समाजाला ऍटलिस्ट मी मदत नाही करत आहे, त्रास तरी देऊ नये. बरोबर बरोबर. त्यामुळे एक हेल्दी समाज आपोआप बनतो. व्यक्तिशः ट्रीटमेंटसाठी सगळ्याच पथी आहेत, तो पेशंटचा चॉईस आहे. बर पण व्यक्ती आणि समष्टी असे दोन विचार असतात. त्या समष्टीसाठी पण विचार करणारं आयुर्वेदशास्त्र आहे. बर. कारण आपोआप हेल्दी सगळेच जर मानसिक आणि शारीरिक दोन्ही वृत्तींनी असतील करेक्ट तर समाज चांगला होतो. खरं. म्हणजे तुमचा शेजारी कोण आहे ह्यानुसार आपण ठरवतो की घर आपण कोणतं घ्यायचंय हो अगदीच. आणि त्याची वृत्ती कशी आहे, तोच ती वृत्ती बनवणारे कोण. तर हे बनवण्याचं काम आयुर्वेद करतंय. कारण मूळ आयुर्वेदाचं उद्दिष्ट असते बर की तुम्ही मोक्षासाठी आरोग्य चांगलं मिळवा. त्यांनी कुठे असं किती पाथी अशा आहेत की जे आरोग्य चांगलं का असावं हे सांगतायत. आरोग्य चांगलं असावं हे पाथी सांगतायत, कसं असावं हे सांगतायत, पण आरोग्य चांगलं का असावं हे किती पाथी सांगतायत. बर बर. अल्टिमेट गोल अल्टिमेट गोल पर्यंत हार्डली लोक पोचतात. पण ऍटलिस्ट जेव्हा तुम्ही त्या प्रयत्नात असता तेव्हा समाज निकोप राहतो. बर नक्की. मला वाटतं हा पण एक खूप विचार करण्यासारखा विचार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं याच्यावरती विचार करून जर आयुर्वेद शास्त्राकडे लोक वळली तर मला वाटतं त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा जो मिळाला पाहिजे तुम्हाला जो त्याच्यामधनं मिळेल. तो जास्त चांगल्या पद्धतीने पण मिळू शकतो. आणि दुसरं काय माहिती, प्रत्येक पाथीला ट्रीटमेंट ओरिएंटेशननी लिमिटेशन्स आहेत. आयुर्वेदानेही ती लिमिटेशन्स ओळखली पाहिजेत, सगळ्याच पाथीने ती ओळखली पाहिजेत. पण म्हणून आपण दुसऱ्या पाथींचा द्वेष करण्यातही अर्थ नाही सगळ्यांकडून. पण जर तुम्हाला इकडून ग्लोबल स्वास्थ्य हवं असेल किंवा सामाजिक स्वास्थ्य हवं असेल तर असा विचार करणारी चिकित्सा पद्धती अवलंबावी असं माझं मत आहे. नक्कीच. तुम्ही जसं आता ग्लोबल उल्लेख केलात, पण हे आपलं म्हणजे यश आहे म्हणायला हरकत नाही. पण आज आयुर्वेदाकडे इतर जगातले लोकसुद्धा एक वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहत आहेत. एक रिस्पेक्ट आहे, एक त्यांना क्युरिओसिटी आहे, ती सगळ्या गोष्टी ते अवलंबायचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं. आणि ते पण आपलं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून साधारण एक इजिप्शियन संस्कृती होती, बॅबिलियन संस्कृती होती, भारतीय संस्कृती होती, या साधारण बरोबरच्या संस्कृती आहेत. पण आपली संस्कृती ही टिकली आहे आणि आपली चिकित्सा पद्धती ही टिकली आहे. बाकीच्या चिकित्सा पद्धतींबरोबर ती सगळंच गेलंय. तिकडे नवीनच संस्कृती उदयाला आल्या आहेत. पण आपलं जे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे, किती जी काय वर्ष असतील ती डिस्प्यूटचा विषय असेल, 1000, 1200, 1500, 2000, पण ते टिकणं एवढी वर्ष याचं मूळ कारण स्वार्थापेक्षा दुसऱ्यांचा केलेला विचार हे जास्ती आहे. बरोबर. अशा ह्याच्यामध्ये तुमच्यासारखे लोक यंग, म्हणजे मला असं म्हणायचं की एक यंग पिढी पण येते आणि आयुर्वेदाचा अशा प्रकारे विचार करून ही पॅथी पुढे चालू ठेवते. मला वाटतं त्याच्यामुळे पण कुठेतरी या गोष्टी पुढे जाण्याला कारणीभूत आहेत नक्की, आणि मदतही होईलच डेफिनेटली. आणि ह्याच्यात ना थोडंसं कसं असतं की तुम्ही प्रॅक्टिस कुठे करताय, कशी करताय. यंग मुलांचं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते एस्टॅब्लिश नसतात. बरोबर. 99% लोकांना फॅमिली बॅकग्राऊंडही नसते की बाबा मेडिकोची बॅकग्राऊंड आहे की आपण ते करेक्ट करतोय. 99% मुलं ही आयुर्वेदाला सेकंड ऑप्शन म्हणून आलेली असतात. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयरच्या मुलांशी बोलतो तेव्हा त्यांना आयुर्वेद माहिती नसलेली मुलंही मी बघितलेली आहेत. म्हणजे आयुर्वेद शब्दच आम्ही पहिल्यांदा ऐकलाय. फक्त हे मेडिकल का कुछ होता है इसलिए आहे अशासाठी पण आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही 100% दोष त्यांनाही नाही देऊ शकत. त्यांच्या प्रॅक्टिसच्या प्रायोरिटीज बदलतात, लोकांच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. फक्त आयुर्वेदाला त्यांच्या प्रायोरिटीज प्रमाणे अडॉप्ट करणं हे आमचं पण काम आहे. नक्की. कारण मग काय होतं, नाहीतर मग जसं तुम्हाला तसं की माल प्रॅक्टिसिंग जास्त होतं. ऑथेंटिक जे आपण शास्त्र पाहतोय किंवा त्याच्याकडे पाहतोय ते कुठेतरी पुढे जाणं गरजेचं आहे. कमर्शियलायझेशनमुळे जास्ती होतं. करेक्ट. कसं होतं की म्हणजे आपण हॉटेल्स अगदी आपण गाडीवरती खातो, 20 रुपयात वडापाव खातो, तोच थोड्या मीडियम हॉटेलमध्ये 30 रुपयाला असतो, तोच थोड्या पॉश हॉटेलमध्ये 100 रुपयाला असतो. कारण त्याची क्वालिटी त्यानुसार बदलते. ॲब्सोल्युटली. हॉटेलचंही वडापावचंही मी थोडं उदाहरण वेग देतोय कारण ॲम्बियन्सही बदलतो. पण आयुर्वेदिकच्या बाबतीत असं म्हणाल की जर तुम्हाला क्वालिटी हवी आहे तर तुम्हाला थोडे पैसे खर्च करायला पाहिजेत. आणि दुसरा एक जनरल आक्षेप असतो की आयुर्वेदिक औषधं महाग असतात. जनरली असं असतं की आयुर्वेदाकडे येणारे हे
बाबा 2 दिवसाच्या औषधांसाठी येत नाहीत. ते येतात ते बाबा महिन्याची औषधं द्या, 15 दिवसाची द्या. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांची ड्युरेशन वाढते, त्यानुसार कॉस्ट हो वाढते. अगदीच अगदीच. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची औषधं हवी आहेत तर त्यानुसार त्या पद्धती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर त्याची कॉस्ट अल्टिमेटली वाढणारच आहे. 100%. हो देन यू हॅव टू बेअर बरोबर समवेअर. कुठेतरी दोघांनी पुढे जाणं गरजेचं आहे. गरजेचं आहे नक्की. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समाज जेवढा पुढे येईल तेवढं त्याचं प्रोडक्शन वाढेल. प्रोडक्शन वाढलं की त्याची कॉस्ट आपोआप कमी कमी होईल. होईल. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य आहेत. इंजिनिअरिंग वापरूनही या गोष्टी कमी होतात. म्हणजे एखादी गोळी समजा आपल्याला हाताने करायची आहे तर 1 किलो साधारण मटेरियल करायला 4 दिवस लागतात, ते इकडे 2 तासात होतात. अगदीच कॉस्ट आपोआप कमी होते. कमी होते. हे इंजिनिअरिंग आम्ही वापरू, तुम्ही वापरायला सुरुवात करा. एवढं साधं गणित आहे. खरंय 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 नक्की. बट हा मॉडर्न विचार आहे आयुर्वेद शास्त्रामधला, असं म्हणायला हरकत नाही. आणि तो पुढे घेऊन जाणं ते खरं तर गरजेचं आहे. पण डॉक्टर जसं आपण मगासपासून आता म्हणतोय की एक आयुर्वेद म्हटल्यानंतर एक लाईफस्टाईल फॉलो करायला पाहिजे असंच कुठेतरी असतं. मग अशा वेळेला हे पण असतं की आयुर्वेदाप्रमाणे सूर्यास्तानंतर काहीच खायचं नाही आहे बाबा. म्हणजे एक नियमित काहीतरी आपल्याला एक शिस्त घालून द्यायची शरीराला, हे पण कुठेतरी एक थॉट प्रोसेस असते आजच्या जीवनशैलीमध्ये. आता फॉर एक्झाम्पल जसं आता आपण मुंबईत राहतोय, आपली लाईफस्टाईल नाहीच आहे. म्हणजे जर का माणूस 8, 9, 10 पर्यंत घरीच पोचत नाही, तो कसा सूर्यास्ताच्या आधी खाणार, कसा सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून कामाला लागणार आहे. सो मला म्हणून आपण जसं म्हणतोय ना की हे प्राचीन आहे आणि हे आधुनिक या आहे. लाईफस्टाईलला कशी आयुर्वेद कसा अडॉप्ट करायचा. एक्झॅक्टली सांगड कशी घालणारी. मुळात ना आयुर्वेदात असं सांगितलंय, असे मिसकन्सेप्शनच बरेच आहेत. म्हणजे लोकांनी असं ठरवलेलंच आहे की हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हां बरोबर. म्हणजे की बाबा सकाळी लवकर उठायचंय किंवा सकाळी लवकर उठणं जनरली चांगलं असतं, कारण हेल्दी आहे. पण जसं तुम्ही म्हणाला सूर्यास्ताच्या आधी खायचं, असं आयुर्वेदात कुठेही लिहिलेलं नाहीये की सूर्यास्ताच्या आत खायचं. हे आपल्या धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे की बाबा त्या अन्नावरती सूर्य पडलेला असावा वगैरे. पण हे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये असं कुठे लिहिलेलं नाहीये टाइम बाय टाइम की बाबा ह्या टायमिंगला तुम्ही हे करा, ह्या टायमिंगला तुम्ही हे करा. जेव्हा आयुर्वेद लिहिला गेला त्यानुसार साधारण जी जीवनशैली होती ती तुम्ही फॉलो करा. आत्ता जी तुमची जीवनशैली आहे ती तुम्ही फॉलो करा. बेसिक तुम्ही काय आहे की बाबा जेवल्यानंतर तुम्ही लगेच झोपू नका. काहीतरी थोडं चाला, थोडं त्याला एक रेस्ट द्या. म्हणजे हेल्थला थोडी, म्हणजे त्या पचायला पण थोडं वेळ द्या. आता तुम्ही 10 वाजता जेवताय, तुम्ही येता 9 वाजता फ्रेश होऊन तुम्ही 10 वाजता जेवता, तसंही तुम्ही मोबाईलवरती असता. सो तुम्ही झोपू नका ना, तू मोबाईल तरी किमान बसून बघा. लगेच तुम्ही शेषशाही विष्णूसारखे आडवे पडणार, मोबाईल बघणार. आणि मग आपण आयुर्वेद एवढी अपेक्षा करत नाहीये की तुम्ही झोपू नका. झोपा म्हणजे, पण तुम्ही झोपू नका, म्हणजे बसून बघा, थोडे गप्पा मारा फॅमिली बरोबर. म्हणजे तेही आयुर्वेदात सांगितलेलं आहे की तुम्ही फॅमिली बरोबर बोला वगैरे. सो हे बरेच मिसकन्सेप्शन समाजात रूढ झालेले आहेत. दुसरं काय होतं की आपल्या आधीची जी पिढी असते ती बऱ्यापैकी नेमस्त होती. त्यांचं येण्याची वेळ बऱ्यापैकी फिक्स होती. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो केलेली आहे. करेक्ट. आपल्या पिढीला हे शक्य नाही. एक्झॅक्टली. सो त्यानुसार जेवढं तुम्हाला अडॉप्ट करणं शक्य आहे तेवढं तरी करा. आता जी काही दिनचर्या सांगितली आहे त्याच्यात दंतधावन सांगितलंय. आता दंतधावन तर सगळेच करतात ना. पूर्वी काठ्या म्हणजे अंडे वापर, आता नाही वापरत कोणी. आता मंजन वापरतात, टूथब्रश वापरतात. पण म्हणून तुम्ही आयुर्वेदात सांगितलंय अपोज करायचं म्हणून ते सोडणार आहात का? तर नाही करणार. त्याच्यात ही मॉडिफिकेशन आलेली आहेत जी तुम्हाला फॉलो करणं शक्य आहे ती करा. दंतधावन सांगितलंय, अंजन सांगितलंय. आता अंजनाच्या बाबतीत थोडा डिबेटचा विषय येतो. काही जण ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणतात की करू नका, आयुर्वेदिक म्हणतं करा. इथेही तोच विषय की तुम्ही ते अंजन कशापासून बनवताय, कोणतं बनवताय ह्यानुसारचा विषय आहे. अंजन बऱ्याच मुली करतात. सो इट इज ओके, ते तुम्ही करता. म्हणजे आयुर्वेदातली दिनचर्या अशी सांगितलेलीच नाहीये की तुम्हाला जी फॉलो करता येणार नाही. फक्त आपण ते ठरवलेलंच आहे की आम्हाला फॉलो करता नाही येणार. त्यानुसार त्या काळात ते बाबा गप्पा बिप्पा मारायचे असं सांगितलेलं. आता तुम्हाला वेळ नाही, आता तुम्ही मोबाईलवरती बोला ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे. मी त्याच्यातही सांगितलंय की तुम्ही इकडे फिरायला जा, हे करा, फॅमिलीला वेळ द्या. तसं तुम्ही देताय. आता फक्त तुम्ही वेगळ्या स्वरूपात देताय. स्वरूप बदललंय. दॅट्स इट. व्यायाम करा. आता व्यायाम करा, व्यायामाला वेळ नाही हे युनिव्हर्सल कारण सांगितलं जातं. व्यायाम त्यांनी सांगितलंय की तुमच्या शक्तीनुसार करा. त्याच्यासाठी 5 मिनिटं काढणं तरी आपल्याला नक्की शक्य असतं. कोणत्याही गोष्टीला जर आवड असेल तर त्याच्यासाठी वेळ काढला जातो आपोआप. अगदीच. त्यामुळे आयुर्वेदात जे व्यायाम सांगितलाय ती पूर्वीच्या काळातही 100% करत असतील नसतील आपल्याला माहिती नाहीये. पण त्यांचा एकूण डिसीजचा पॅटर्न बघता ते करत असावेत. आणि
आता ट्रॅव्हलिंग टाइम वाढलाय. हो. पूर्वीच्या काळात ट्रॅव्हलिंग टाइम कमी होता. तुम्ही 2-2 तास व्यायाम नका करू, 10 मिनिटं करा, 5 मिनिटं करा, पण करा. त्याने तुमचीच बॉडी चांगली राहणार आहे. हो. व्यायामाचे पॅटर्न बदललेत, कार्डिओ आलेत, ते करा. त्यांनी एका वाक्यात लिहिलंय व्यायाम करा. कुठला करा त्यांनी सांगितलेलं नाहीये. तुम्हाला जो योग्य वाटतोय तो करा. बरं. डान्स करताय तुम्ही, डान्स इज अ गुड एक्सरसाइज. ॲब्सोल्युटली. तुम्ही बॅडमिंटन खेळताय, इट इज अ गुड एक्सरसाइज. फक्त ते त्यानुसार तुम्ही बसवा ना तुमच्या टाइम टेबलमध्ये. बरोबर. थोडी साधी गोष्ट आहे. नाही, पण आयुर्वेदामध्ये आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींना बऱ्यापैकी महत्त्व दिलेलं आहे असं आपण पाहतो. म्हणून मग कुठेतरी असं येतं की मग ती लाईफस्टाईल किंवा ती जीवनशैलीच आहे आणि मग ती फॉलो करता येते का नाही हा प्रश्न मग कुठेतरी पडतो. आहारात आता ना मुळात तुम्ही जे खाता त्याच्यापासून तुमचं सगळं बनतं. म्हणजे बरोबर, देह, बरोबर. विचार हो, सगळे जे अगदी काही अगदी आहेत अगदी ते. अगदी. त्यामुळे पूर्वीच्या काळात डबे घेऊन जाणं हा कन्सेप्ट नव्हता. हम्म. हॉटेलिंग कमी होतं. हो. त्यामुळे आपल्याला आता हे जर फॉलो करायचंय तर त्यातल्या त्यात आपण जे आपल्या प्रकृतीला सूट होत आहे, मानवत आहे, हम्म. खिशाला झेपत आहे, सगळ्याच गोष्टी सगळ्या बघायला विषय- हो, लागतात. बरोबर आहे. ह्यानुसार ह्या गोष्टी अडॉप्ट करायला हव्यात. हम्म. 50चा पेशंट होत, हम्म. SBI मध्ये कुठेतरी आपली जॉब आहे, आपण जातोय भेटीला आणि गोड खायचंय. आयुर्वेदात सांगितलंय की बाबा ह्या वेळेला खायचंय. हो. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. इव्हन कोणताही आयुर्वेदिक वैद्यही तुम्हाला सांगणार नाही. अच्छा. तो तुम्हाला हेही सांगणार नाही की खूप वेळ भुकेला राहा हम्म. किंवा म्हणजे खूप गोड खा, असंही नाही सांगणार आहे तो. हा, खरं आहे. तुमची जी प्रकृती आहे त्यानुसार तो तुम्हाला तुमचा डाएट बसवून देईल. बर. त्याच्यात कधीतरी चीट डे असतो एखादा, तोही आपल्याला चालतो. पण आहारावरती जो काही विचार आहे तो तुमच्या जॉब प्रोफाईलवरती जास्ती आता त्या डॉक्टरनुसार बसवून घ्यावा असं माझं मत आहे. बर. कारण तुम्ही काय काम करताय हम्म. आणि तुमचं ट्रॅव्हलिंग टाईम किती आहे ह्यानुसार काही गोष्टी ह्या ॲडजस्ट कराव्या लागतात. हम्म. त्या नक्कीच. पेशंटनी आणि डॉक्टरनी त्यांच्या गरजेनुसार ठरवाव्यात. बरोबर. ते असं रूडली सांगायचं की बाबा तुम्ही ह्या वेळेला हे खा, या वेळेला ते खा, असं Possible सांगायला नाही. हवं. सकाळी उठून पाणी प्या. पाण्याच्या बाबतीत तर प्रचंड मिसकन्सेप्शन्स आहे, भरपूर प्रचंड आहेत. आहे. हो, प्रचंड आहे. म्हणजे आयुर्वेदात साधी एक गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला तहान लागली की पाणी प्या. कारण तो वेगात सांगितलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान ही एक वेग आहे, ही ती शारीरिक अर्ज आहे. अर्ज. ती तहान लागली की पाणी प्या. ओके. त्यानुसार तुमच्या प्रकृतीनुसार कोणतं पाणी प्या. जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर थंड पाणी प्या. कफवात प्रकृतीचे असेल तर नॉर्मल रूम टेम्परेचरचं किंवा थोडं कोमट पाणी प्या. ओके. कोमट पाणी आता काय आपल्याला नेणं शक्य नाही आहे. पॉसिबल नाही. रूम टेम्परेचरचं टेम्परेचर प्या. थंड पाणी तरी पॉसिबल होतं आहे. कारण आता ते मिळतं. त्यांनी एका सूत्रात सांगितलंय जेवताना कधी प्या तर सम, स्थूल आणि कृश. म्हणजे तुम्ही एक तर जाडे आहात, तुम्ही एक तर बारीक आहात किंवा तुम्ही नॉर्मल आहात. जर तुम्ही जाडे आहात तर जेवणापूर्वी पाणी प्या. अच्छा. जर तुम्ही कृश आहात तर जेवणानंतर पाणी प्या. जर तुम्ही नॉर्मल हेल्थ आहे तुमची किंवा फिगर आहे तर जेवताना मध्ये थोडं थोडं पाणी प्या. जेवताना मध्ये थोडं थोडं पाणी प्यायचंच आहे. पण तुम्हाला जर स्थूल आणि कृशता आहे ती ट्रीट करायची आहे तर तुम्ही स्थूल असाल तर जेवणापूर्वी प्या, कृश असाल तर जेवणानंतर प्या. ओके. बाकी आयुर्वेदात हे असं कुठेही सांगितलेलं नाहीये रुद्राक्षाचं पाणी प्या, मध पाणी हो, प्या. हो. गरम पाणी, लिंबू मध पाणी त्यांनी जो काही रेफरन्स दिलाय तो स्थौल्याच्या चिकित्सेत दिलाय. हो. तो स्थौल्याच्या चिकित्सेतला रेफरन्स आहे, पण म्हणून तो सगळ्यांनीच करायची गरज नाहीये. मी आत्ता महाराष्ट्रात आहे, माझी एक फिगर आहे, माझ्याच वयाचा, माझंच प्रोफेशन असलेला, माझीच लाईफस्टाईल असलेला पंजाबातला माणूस हा माझ्यापेक्षा स्थूलच वाटणार आहे. करेक्ट. त्याला स्थूल म्हणून ती लाईफस्टाईल देणं हा मूर्खपण आहे. बरोबर आहे. अगदीच. तो कुठच्या काळात आहे, कुठच्या देशात आहे, ह्यानुसार ती लाईफस्टाईल ऍडजस्ट करायची आहे किंवा ते पाण्याचं प्रमाण करायचं आहे. पाण्याच्या बाबतीत तर लोक वाटेल ते करतात. सकाळी उठल्या उठल्या पितात, रात्री झोपताना पितात, गरम पितात, गार पितात. आणि हे असं सांगितलेलंच नाहीये खरं. बरं. एवढंच बेसिक आहे की तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या. आणि आहाराचं? आहाराचाही तोच विषय आहे. आहारात त्यांनी बेसिकली ते सांगितलंय ते गुणांनुसार सांगितलंय की तुम्ही शिळं खाऊ नका, ओके. उष्ण खाऊ, खूप खूप गरम खाऊ नका, खूप थंड खाऊ नका. त्यावेळेला हॉटेलिंग हा प्रकारच नव्हता, त्यामुळे त्याचे रेफरन्सेसच नाही की बाबा तुम्ही बाहेर जाऊन कोणाकडे खाऊ नका वगैरे. दुसरी गोष्ट आहे की अष्टव आहार विधी विशेष आहेत म्हणून सांगितली आहेत. म्हणजे तो जो करणारा आहे त्याचे गुण काय आहेत किंवा तुम्ही कोणत्या पानात खाताय त्यानुसारचे गुण आहेत. आपल्याकडे आत्ता आपण म्हणतो की आपल्याकडे रिचनेस आहे, पण पूर्वीच्या काळात लोक चांगले चांदी, म्हणजे आपल्या आजीच्या काळात वगैरे पण ते चांदीचं किंवा ऍटलिस्ट पितळेचं वगैरे कथिलाचं वगैरे असायचं. आपण आता म्हणजे स्टील पण जाऊन आता आपण ते प्लास्टिक वरती आलो. त्याचे गुण त्या अन्नात येणारच आहे. मग हे जिथे तुम्ही ट्राय करू शकता, जे चेंज करू शकता, स्टील तुम्ही वापरू शकता, प्लास्टिकला ते रिप्लेसमेंट
हे बेसिक आहे. याच्यासाठी आयुर्वेदाची गरज नाही नाहीये. करेक्ट. आयुर्वेद हेच सांगतोय की तुम्ही हे खाल्लं तर हे तुमच्या प्रकृतीला उपयुक्त आहे. बर. जसं की रात्री दही तुम्ही खाऊ नका. एखाद दिवस खाल्लं तर ठीक आहे, पण जर तुम्ही कंटिन्युअस खात राहिला तर तुम्हाला कफाचे आजार होणारच आहेत. किंवा अति गोड खाऊ नका. डायबेटिक पेशंट आहेत, आत्ताही सांगतात, ॲलोपॅथीचे डॉक्टरही सांगतात की तुम्ही भात बंद करा. डायबिटीसचे काही हेतू म्हणजे मधुमेहाचे जे काही हेतू सांगितलेत त्याच्यात भाताचेच प्रकार सगळे वर्णन केलेले आहेत की हे अति खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो किंवा मधुमेह होतो. त्याच्यात त्यांनी गव्हाचे प्रकार किंवा बाकी भाकऱ्यांचे प्रकार नाही सांगितलेले. बर. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही त्यानुसार आहार तुमच्या डिसीजनुसार किंवा तुम्ही स्वस्थ आहात की नाही यानुसार ॲडजस्ट केलात तर तो जास्ती गोष्ट उपयुक्त आहे. बर. आहार कोण बनवत आहे, आहार तुम्ही कशात खाताय आणि आहार घेताना तुमची मनस्थिती काय आहे हे आहाराच्या स्वतःच्या स्वरूपापेक्षा जास्ती महत्वाचं आहे. बर. अर्धे लोक मोबाईल बघत टीव्ही बघत जेवतात. करेक्ट. तेच इम्पॅक्ट तुमच्या जेवणावरती होऊन तुमच्या मनावरती होतात. आणि आयुर्वेदात अजून एक कन्सेप्ट आहे की कोणताही व्याधी हा शारीरिक स्वरूपात नंतर होतो, तो आधी मानसिक स्वरूपात असतो. जर तेच असं दुष्ट झालेलं असेल जे अन्न तुमचं हे इफेक्ट येणार आहे तर तुमचं मन आणि शरीर पुढे तसं व्हायला लागतं. करेक्ट. त्यामुळे ह्या गोष्टी आयुर्वेदाच्या अशा नाही आहेत, या गोष्टी युनिव्हर्सल आहेत. म्हणून आयुर्वेद युनिव्हर्सल आहे. करेक्ट. कारण तो काय जनरल तुझा आयुर्वेद म्हणजे आयुचा वेद बाबा, हेल्थशी रिलेटेड जो काय आहे ते ज्ञान. त्यामुळे थोडं तुम्हाला जे काय जिथे शक्य आहे तिथे तरी तुम्ही वापरा. खरं. पण म्हणजे काय हरकत नाही. आणि मला असं वाटतं की थोडंसं शिस्त, थोडंसं पालन. मुळात प्रॉब्लेम आहे की शिस्त नाहीये. तेच म्हणून करायला जी मागची पिढी आपल्याला सांगायची एक्झॅक्टली. आणि आपण पुढच्या पिढीला सांगतो किती वेळ झोपलायस, काय मोबाईल बघत खातोयस, पण आपण ते फॉलो नाही करत. खरं. आणि आपण त्याला लाईफस्टाईलचं लेबल दिलेलं आहे. खरं. पण डॉक्टर मला पुढे जाऊन तेच विचारायचं तुम्हाला की आता आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी आता आपण औषधांबद्दल बोललो किंवा ह्याच्याबद्दल बोललो, परंतु जसं तुम्ही मगाशी आता म्हणालात की वुंड आहे किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर शस्त्रक्रिया करणं पॉसिबल आहे, ॲडवायझेबल आहे, कसं आहे नेमकं? हे बघा, आयुर्वेदातही काही ठिकाणी म्हणजे हा पेशंट धन्वंतरीकडे म्हणजे जो सर्जन आहे त्याच्याकडे रेफर करावा असं चक्क लिहिलेलं आहे. म्हणजे दोन साधारण प्रमुख ग्रंथ आहेत. एक चरक संहिता प्रमुख ग्रंथ आहे आणि एक सुश्रुत संहिता प्रमुख ग्रंथ आहे. चरक संहिता हा मेडिसिन ओरिएंटेड ग्रंथ आहे आणि हा जो आहे तो सर्जरी ओरिएंटेड. मेडिसिन आहे पण सर्जरी ओरिएंटेड. कारण सर्जन म्हणून आपण सुश्रुतांचं आद्य सर्जन म्हणून त्यालाच घेतो. एक्झॅक्टली. तर चरक संहितेतही काही रेफरन्सेस असे आहेत की हे बाबा आमच्या मेडिसिननी बरे होणार नाहीत किंवा मेडिसिननी बरे होणार नाहीत, आमच्या नको म्हणूया, मेडिसिननी बरे होणार नाहीत, हे सर्जनकडे पाठवा. काही डिसिजेसना सर्जरी ही लागते, त्याची वर्णन सुश्रुत संहितेतही आहेत की कोणकोणत्या डिसिजेसना तुम्हाला सर्जरी करायची आहे. सुश्रुताचा काळ कुठचा आहे हाच मुळात डिस्प्यूट आहे. त्यामुळे बरेच ग्रंथ आपले गेले त्यावेळी ते ॲनेस्थेशिया कसे देत होते हे मुळात सर्जरीसाठी पहिला कन्सर्न आहे की ॲनेस्थेशिया. सर्जरी पुढची होईल. आयुर्वेद सर्जरीत मागे पडण्याचं मेन कारण आहे की ॲनेस्थेटिक ड्रग तुमची कोणती आहे. करेक्ट. जी काही रेफरन्सेस आहेत भंगा, अहिफेन, मॉर्फिन म्हणा किंवा कॅनाबिस म्हणा, ही तुम्ही वापरू शकता, पण त्याचे पण त्या काळात जर ते ऑपरेटिव्ह करत असतील तर त्यांनी त्याचे नक्कीच काहीतरी त्यांच्या इंजिनिअरिंगनुसार पुढचे ड्रग्स तयार केलेले असतील जे सर्जरीसाठी वापरले असतील. मधल्या काळात ते इंजिनिअरिंग गेलं, ते ज्ञान गेलं. त्यामुळे आत्ताच्या काळात सर्जरी करता येते, पण म्हणजे जर तुम्ही लिगली म्हणाल एखादा म्हणजे जसं BAMS आहे इक्विव्हॅलंट टू MBBS आहे, पुढे इकडे MS आहेत, तसेच इकडे MD किंवा MS होतात. त्यांना सर्जरी गव्हर्नमेंटने लिगल केली आहे, पण ती लिगल एका विशिष्ट मर्यादेपर्यंत केली आहे. बरं, हेल्थ हा असा विषय आहे की जो भारतात तरी स्टेट आणि सेंट्रल दोन्हींच्या डिसिजनच्या खाली येतो. त्यामुळे प्रत्येक स्टेटनुसार त्याचे कायदे बदलतात. महाराष्ट्रात तरी आता या क्षणाला आपल्याला अलाउड आहे, फक्त त्याचे काही नॉर्म्स पाळावे लागतात की तुम्हाला ॲलोपॅथिक सर्जन पाहिजे, तुम्ही कोणत्या सर्जरीज करू शकता. असं उठला कार्डियक सर्जन करताय किंवा ऑन्कोलॉजीची सर्जरी करताय असं पटकन दिसत नाही. करता येत नाही अशातला भाग नाहीये, पण ते पटकन तेवढं दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक जे काही शिकणारे डॉक्टर आहेत तेही प्रॅक्टिस ओरिएंटेड जेव्हा विषय येतो तेव्हा ते मेडिसिनकडे जास्ती बघतात. बरं, अगदीच. त्यामुळे म्हणजे
एक MBBS आहे, तो पासआउट झाल्यानंतर कदाचित सर्जरीचा विचार पहिल्यांदा करेल. पण असे फार कमी आयुर्वेदिक डॉक्टर असतात की जे पहिल्यांदाच सर्जरीचा विचार करतात. ते पहिल्यांदा एवढी काय चिकित्सा कर, पंचकर्म कर, त्यामुळे तो सर्जरी पार्ट थोडा कमी होतो, मागे पडला. कारण त्याच्यात शुद्ध आयुर्वेदिक पार्ट असा फार कमी आहे. आता क्षारसूत्र आहे जे ऑन एन ॲव्हरेज ॲलोपॅथिक डॉक्टरही वापरतात. सो क्षारसूत्रासारखी छोटी जी प्युअर आयुर्वेदिक आहे असं आपण म्हणू शकतो सर्जिकल प्रोसिजर्स, तेवढ्यापुरतंच ते आता थोडंफार मर्यादित राहिलंय, कारण ॲनेस्थेशिया तेवढा स्ट्रॉंग अजून आयुर्वेदात डेव्हलप नाहीये. अच्छा. लिगॅलिटीचा असेल तर लिगॅलिटी तुम्ही ॲलोपॅथी सध्या महाराष्ट्रात वापरू शकताय म्हणून लिगली तुम्ही करू शकता, पण ती तुम्ही शुद्ध आयुर्वेदिक म्हणून नाही करत आहात. करेक्ट. भले मग तुम्ही त्याची पुढची प्रोसिजर आहेत काय, पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहेत, त्याच्यात तुम्ही आयुर्वेदिक औषधं वापरा. अच्छा. ती वापरतायत लोक, पण 100% ॲलोपॅथिकला पर्याय म्हणून आयुर्वेदिक सर्जरी असं आत्ता तरी डिराईव्ह झालेलं नाहीये, एक्सेप्ट क्षारसूत्र. बरं. क्षारसूत्र ते आयुर्वेदिकच आहे. हो, डेफिनेटली त्याचा वापर केला जातो. तुम्ही म्हणालात तसं मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. नक्की. आपण आयुर्वेद शास्त्राबद्दल बऱ्याच गोष्टी समजून घेताना ना अत्यंत महत्त्वाच्या पार्टकडे मी आता आहे. ते मी महत्त्वाचं का म्हणते, कारण जसं मी आत्ता सुरुवातीला जसं म्हटलं की प्राचीन शास्त्र आणि आपण आधुनिक आजार म्हणतोय, ह्याच्यामध्ये खूप मोठा पार्ट जो आता येतो ना डॉक्टर, तो म्हणजे पंचकर्माचा. कारण पंचकर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली बदलला आहे आणि त्याचं कारण आहे सोशल मीडिया आणि त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरचे आलेले नवीन फॅड आणि डिटॉक्स. तर आता इकडचं डिटॉक्स तिकडच्या पंचकर्माला लोक कुठेतरी ते एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की शुद्ध आयुर्वेदाप्रमाणे, शुद्ध आयुर्वेद शास्त्राप्रमाणे पंचकर्माचा विचार नेमका तेव्हा काय होता, आता कशा प्रकारे पुढे गेला नेता येतोय, काय सांगा? आता पंचकर्माचा जो काही विचार आहे, त्यांनी जो काही ग्रंथात लिहिलेला विचार आहे तो 2 प्रकारे सांगितला आहे. एक तर तुम्ही हेल्दी राहावं म्हणून कोणती पंचकर्म करून घेतली पाहिजेत, लाईक गाडीचं सर्व्हिसिंग तुम्ही करताय. काही पंचकर्म आहेत जे तुम्ही रोज करायचे आहेत, लाईक नस्य वगैरे म्हणू शकता तुम्ही, जी नाकात टाकायची औषधं आहेत ती तुम्ही घरच्या घरी एक हार्डली अर्ध्या सेकंदात करू शकता. काही आहेत जी सीझनल करायची आहेत, जी म्हणजे पावसाळा असताना बस्ती करतात, पावसाळ्याच्या नंतर जेव्हा ऊन पडतो, ऑक्टोबर हिट आहे तेव्हा पित्तासाठी विरेचन करतात, वासंतिक वमन करतात, वात पित्त कफासाठी, म्हणजे एकदा त्या दोषांचं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे डिटॉक्सिकेशन करण्यासाठी ते केलं जातं. हे सीझनल सांगितलंय, हे हेल्दी राहावं म्हणून आहे. तसंच त्यांनी डिसीज कंडिशनमध्ये सांगितलंय की बाबा ज्वरात हे पंचकर्म करा, काय ओबेसिटीसाठी हे पंचकर्म करा. डिटॉक्स हा कन्सेप्ट नॉन आयुर्वेदिक लोकांकडून जास्ती प्रमोट केला गेलेला आहे. म्हणजे त्यांचं एखादं सेंटर असतं, ते हाताखाली काही आयुर्वेदिक डॉक्टर्स ठेवतात आणि त्यांना एक टार्गेट दिलं जातं ऑन एन ॲव्हरेज की बाबा एवढं पंचकर्म करायचं. पंचकर्माची प्रॅक्टिस आणि मेडिसिनची प्रॅक्टिस याच्यात मेन डिफरन्स जर इकॉनॉमिकली असेल तर पंचकर्माची प्रॅक्टिस ही कॉस्टली असते. त्यामुळे जो एखादा मी सेटअप टाकलाय तर मी हाच विचार करणार आहे की फक्त औषधं देऊन मला 100 रुपये मिळत आहेत, जर त्यांनी पंचकर्म पण केलं तर 1000 रुपये मिळत आहेत. सो त्यांना प्रमोट केलं जातं. करेक्ट. दरवेळेला ते गरजेचं असतं का? नाहीये. बरं, काही वेळेला पंचकर्म केलंच जात नाही. पंचकर्माच्या प्री प्रोसिजर्स असतात, जसं स्नेहन, स्वेदन, मालिश आणि स्टीम देणं, हे ऍक्च्युअल पंचकर्म नाहीये. हे फक्त पंचकर्माचं प्री प्रोसिजर्स आहेत की ह्याच्यानंतर तुम्हाला वमन करायचंय, विरेचन करायचंय, बस्ती द्यायची, नस्य द्यायचंय आणि रक्तमोक्षण करायचंय. हे 5 यांना पंचकर्म म्हणतात. त्यामुळे बरेचदा जो काही प्लॅन दिसतो तो स्नेहन स्वेदन करायचं म्हणजे मालिश करायची, स्टीम द्यायचं, उडदाचं पीठ लावून धारा द्यायची, शिरोधारा, तर ह्या गोष्टींना प्री प्रोसिजर्सना पंचकर्म म्हणून विकलं जातं. आणि हे ना थोडं अवेअरनेसचा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण जसं एखादी ट्रीटमेंट घेतोय तर आपल्यालाही हे अधिकार आहे की आपण कोणती ट्रीटमेंट घेतोय. तर पेशंटनी जर विचारलं तर जे डॉक्टर करणार आहेत ते सांगतात, त्यांची तयारी आहे, पण पेशंटच विचारत नाही, कारण त्यांच्या डोक्यात हे एवढं फिट बसलेलं आहे की मालिश करून घेतलं म्हणजे आपलं पंचकर्म झालेलं आहे. त्यामुळे दरवेळेला पंचकर्म गरजेचं असतं अशातलाही भाग नाहीये. आणि पंचकर्माशिवाय आयुर्वेदिक म्हणजे काही जण असे आहेत की जे असं म्हणतात की नाही आम्हाला पंचकर्म करायचंच नाहीये, आम्ही फक्त मेडिसिन्सवरती मॅनेज करू, अशीही गरज नाहीये. एवढाही ॲडमंटपणा ठेवायची गरज नाहीये. पंचकर्माने तुम्हाला रिझल्ट्स क्विकली मिळतात. पंचकर्माने रिझल्ट्स दुसरे जे मिळतात ते म्हणजे इरिव्हर्सिबल डिसीज म्हणून मिळतात. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण पंचकर्म करतोय तो परत होऊ नये आजार म्हणून पंचकर्म जास्ती चांगलं रिझल्ट देतं. त्यामुळे क्विकली रिझल्ट्स आणि इरिव्हर्सिबल या 2 गोष्टींसाठी बेसिकली पंचकर्म जास्ती करण्याचा
बर कल ग्रंथात दिसतो. बर बर हे जर तुम्ही पेशंटना समजावलं तर त्याचे रिझल्ट मग पेशंट आपोआप सांगतात. बर म्हणजे काही पीसीओडी सारख्या गोष्टी आहेत ज्याच्यात वमन केलं जातं, त्या पंचकर्म केलं जातं, ते प्रकृतीनुसार वमन विरेचन वगैरे ठरेल. हे केल्यानंतर ते पिरियड्स वगैरे रेग्युलर होतात. मग पेशंटच तुम्हाला सांगायला लागतात, नाही नाही मागच्या वेळी केलं होतं ते आपण करूया. हा जेव्हा तुम्ही पंचकर्मानी किंवा कोणत्याही औषधांनी रिझल्ट देता तेव्हा पेशंट आपोआप सांगतो की नक्कीच. बाबा आम्हाला हे करायचंय. पंचकर्माचे बेसिक हाच बेनिफिट आहे की रिझल्ट क्विक, चांगले आणि इरिव्हर्सिबल डिसीज म्हणून आपल्याला करण्यात जास्ती मिळतात. कारण त्यांनी डिटॉक्सिकेशन जे वाढलेली गोष्ट आहे ती बऱ्याचदा शरीराबाहेर निघून जाते. हे कचरा निघाल्यावरती ट्रॅक क्लिअर होतोच आपोआप. तसं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. फक्त हे एकदा करून बरेचदा भागत नाही. त्याच्यानंतर जी काही तुमच्या सीझनल सांगितलेलं आहे ते करण्याची जास्ती गरज असते. असंही नाहीये की सगळेच पंचकर्म करावी लागतात. पंच म्हणजे 5 असतात. 5ची करायची गरज नसते. हार्डली 1 किंवा 2 लागतात. ती पण वर्षातून एकदा किंवा 2दा करायची असतात. Exactly. तेवढं तर होऊ शकतं. म्हणजे आपण गाडीही त्याच्यापेक्षा जास्ती सर्व्हिसिंगला देतो. खरं त्यामुळे इट्स लाईक डिटॉक्सिकेशन, पण ते दोषांवरती जास्ती काम करतं ओके आणि क्विक रिझल्ट देतं. बर पण म्हणजे अग्निकर्म नावाचा एक कन्सेप्ट आहे जो पंचकर्माच्या अंतर्गत येतो. बरोबर पेनसाठी इट इज अ गुड थिंग. म्हणजे कल्केनियल स्परसाठी उगाच पेन किलर द्यायची बरोबर. किंवा बाकीची आयुर्वेदिक औषधं द्यायची, त्याच्यापेक्षा अग्निकर्म जास्ती पटकन रिझल्ट देतं. 1-2 सिटिंग करून तो जो पेशंट, कारण तो त्याने टेकवल्यावरती त्याचा जर पाय दुखायचा थांबतोय थांबतोय. तर का करू नये. खरं बरं हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. ह्या छोट्या छोट्या प्रोसिजर्स आहेत ज्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, रिझल्ट देत हो. आहेत. त्यामुळे कल्केनियल स्परवरती अग्निकर्म, फ्रोझन शोल्डरवरती अग्निकर्म, बर ह्या गोष्टी तुम्हाला क्विक रिझल्टही देतात आणि त्यामुळे पेशंट मग आपोआप सांगतो की माझं हे बरं झालं. असे पेशंट जनरली दुसरे पेशंट घेऊन येतो कारण तो बरा झालेला खरं असतो. खरं खरं जेव्हा पेशंट दुसरे पेशंट घेऊन येतो तेव्हा हे कळतं की बाबा हे रिझल्ट देत चांगले आहेत. रिझल्ट मिळतात. हे खरं मार्केटिंग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे टाकायची गरज नाहीये की फक्त हे मुलांना शिकवायची गरज आहे की जेव्हा कल्केनियल स्पर आहे तेव्हा तुम्ही हे करून बघा म्हणून. म्हणजे ती जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरतील तेव्हा ते करतील. करू शकतात नक्की. जसं तुम्ही आता ह्याचं उदाहरण दिलं अग्निकर्माचं, तसं कशा प्रकारे आणखीन पंचकर्म केली जातात प्रामुख्याने? अग्निकर्म पंचकर्मात बेसिकली 5 कुठले? आहेत. हो. पहिलं वमन आहे. म्हणजे काही औषधी दिल्या जातात जे उलटी वाटे सगळं बरोबर. बाहेर पडतं. बरोबर ते बेसिकली कफदोषासाठी केलं ओके. जातं. म्हणजे शरीरातला कफ आणि पित्त या 2 गोष्टी बाहेर काढण्यासाठी ते केलं जातं. ओके दुसरं विरेचन आहे. विरेचन. म्हणजे औषधं द्यायची, काढे किंवा गोळ्या. तुम्हाला मोशन्स होतात 1, 2, 5, 10 जे काय होतील ते. त्यांनी तुमचं बेसिकली पित्त प्रिडॉमिनंट बाहेर पडतं शरीरात. बरोबर तिसरं असतं बस्ती. बस्तीचे 2-3 प्रकार आहेत. एक असतं तेलाचा बस्ती, तुपाचा बस्ती, काढ्याचा बस्ती. बर तर ह्या ते डिसीजनुसार तुमचं ठरतं. बरोबर, पण बरोबर. बस्ती बेसिकली जी दिली जाते म्हणजे एनिमा दिला जातो जो वात व्याधी जे आहेत ओके. त्यांच्यावरती प्रिडॉमिनंटली दिला जातो. बर 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 ह्या सगळ्या मी एक साधारण गोषवारा एक, सांगतोय. हो. त्याच्यात सूक्ष्म ते पेशंट आणि डॉक्टर नाही, ते ठरवतील. डेफिनेटली तसंच आहे. चौथी गोष्ट असते नस्य असतं. म्हणजे नाकावाटे ड्रॉप्स दिले जातात जे म्हणजे साधारणतः ह्याच्या वरचे व्याधी आहेत. म्हणजे गळ्याच्या वरचे व्याधी आहेत बरं. त्यांच्यासाठी वापरले जातात. म्हणजे तुमचे इंद्रियांना तुम्हाला काय म्हणायचं शार्प करायचं आहे करायचं आहे. बर किंवा सायनसचे प्रॉब्लेम आहेत, मायग्रेन आहे, ह्याच्यामध्ये नस्य जास्ती चांगलं काम करतं कारण तिकडे ते अॅक्युमुलेट झालेलं असतं, तुम्हाला ते वॉशआउट करायचं असतं. हेअर लॉस आहे, पॅरालिसिसचे पेशंट आहेत बरं. की ज्यांचं ब्रेन सेंटर्स हिट झालेली आहेत. करेक्ट करेक्ट करेक्ट. ह्या कंडिशन्समध्ये नस्य नस्य. वापरतात. पार्किन्सन्समध्ये नस्य वापरतात. बर 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 म्हणजे काही डिसीज असे आहेत की ज्यांच्यामध्ये औषधांपेक्षा पंचकर्म जास्ती चांगलं काम करतं. त्याच्यात पार्किन्सन्स आहे ओके. किंवा पीसीओडी आहे. अच्छा. ह्याच्यात तुम्ही वमन द्या. पीसीओडीत वमन देतात बर जनरली. बर पार्किन्सन्समध्ये नस्य देतात. 5वा जो विषय आहे तो रक्तमोक्षण आहे. म्हणजे जळवा लावणं जे युनिव्हर्सली सगळीकडे बघितलं माहिती जातं. आहे. जळवा लावताना स्किनचा एखादा लिजन असतो त्याच्यावरती तिकडे ते जळवा लावल्या जातात किंवा सूज असते ते काढण्यासाठी ते जळू लावली जाते. ते बेसिकली रक्त जिथे दृष्टी आहे म्हणजे स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत किंवा जिथे रक्तामध्ये इम्प्युरिटीज आहेत ते कव्हर करायला वापरलं जातं. जळू लावणं हा एक प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट आपण जसं सलाईन लावतो तशी व्हेनला पंक्चर करून तिथून ब्लड ओके. हे करायचं, ब्लड डोनेट करतो तसं. बर बर ब्लड डोनेट हा रक्तमोक्षणाचा नाहीये. प्रकार नाहीये जसं आपण Correct. टेक देतो त्याप्रमाणे. बर. पण ते बेसिकली ब्लड मधल्याच इम्प्युरिटीज दूर करायला वापरतात. ओके. ही बेसिक 5 कर्म 5 झाली. ओके. आता ह्याच्या अंतर्गत शिरोधारा येते. शिरोधारा म्हणजे ही कोणतीही पंचकर्म करण्यापूर्वी पहिल्यांदा
पेशंटला स्नेहन म्हणजे मालिश करा आणि स्टीम द्या हे सांगितलेलं आहे. थोडक्यात रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशनही असं नाही म्हणू शकत, मसल्सना ताकद येते त्याने, तुमचा स्थानिक वात कमी होतो. बरं ओके. रिलॅक्स तुम्ही त्याच्यामुळे होता. होता राईट. तर ह्याचे हे सगळे पुढचे प्रकार आहेत. बरं. म्हणजे गुडघे दुखत आहेत तर जानूबस्ती केली जाते. मेंटल डिसऑर्डर्स असतील म्हणजे त्याच्यात ना स्ट्रेस ओरिएंटेड डिसऑर्डर्स जास्ती असतात. बरोबर. कारण आत्ताचं लाईफस्टाईल असं आहे की टार्गेट्स असतात हो. की एवढं एवढं झालं Yes, पाहिजे, yes, yes. त्याने तो स्ट्रेस येतो. फॅमिली टार्गेट्स असतात, Correct. प्रेशर्स असतात. हो. ह्याच्यावरती शिरोधारा खूप चांगली काम करते. अच्छा. किंवा हेअर loss रिलेटेड तर, प्रॉब्लेम्स आहेत कारण तुम्ही डायरेक्ट डोक्यावरती ती धारा सोडताय. सोडताय, ती धारा तुम्ही कशाची सोडताय ह्यानुसार मग त्याचे पुढचे रिझल्ट मिळतील. बरं. तेल वापरलं जातं, ताक वापरलं जातं, अच्छा. दही पण हे करून दूध वापरलं जातं, बऱ्याच गोष्टी त्याच्यात वापरल्या जातात. बरं. त्यानुसार ते शिरोधारा वापरली जाते. बरं. जानूबस्ती किंवा कटिबस्ती म्हणजे लोकलाईट एखादं पेनिंग आहे, ओके. फक्त बायलॅटरल नी पेन आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. धारा केल्या जातात म्हणजे वरनं तेलाची एखादी धार सोडायची फक्त. अच्छा. नेत्रतर्पणासारखे काही विषय आहेत म्हणजे बाबा डोळ्याच्या भोवती एक पाळी लावून तिथे ते तूप असतं, ते तूप सोडायचं. डोळ्याचा नंबर कमी करायला ते वापरतात. बरं. त्याचा रिझल्ट एजेड लोकांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त जास्त मिळतो. चांगला मिळतो. फक्त आता आपल्याला हे ठरवायचं आहे की ते किती लहान मुलांना करायचं. त्याचं त्यांनी वय दिलंय की एवढ्या एवढ्या वर्षापासून तुम्ही ते चालू करा. 8 वर्षापासून 10 वर्षापासून. प्रत्येक ग्रंथात थोडं वेगवेगळं आहे पण साधारण 8 ते 10 वर्षानंतर तुम्ही करू शकता. पंचकर्म नाही, मी नेत्रतर्पणाविषयी म्हणतोय. तुम्ही ओके. 8व्या किंवा 10व्या वर्षीच जनरली हे मायोपिक पेशंट आपल्याकडे दिसतात. मेजॉरिटी जे दिसतात त्यामुळे तुम्ही त्याच्यात हे खूप चांगल्या रीतीने वापरू शकता. म्हणजे तो नंबर ऍटलिस्ट स्टडी तरी राहतो. कमी होतो पण ते त्याच्या फ्रिक्वेन्सी तो किती करतोय, बाकीच्या गोष्टी किती आहे त्याच्यावरती आहे, पण ऍटलिस्ट तो नंबर स्टडी राहिला तरी तो मदत होते. कटिबस्ती म्हणून एक कन्सेप्ट असतो की बाबा ज्याच्यात जिथे स्पाईनमध्ये गॅप कमी आहे त्या ठिकाणी ते केलं जातं. म्हणजे उडदाचं पीठ लावलं जातं, तेल सोडलं जातं, म्हणजे धारा तरी सोडली जाते किंवा गरम तेल थोडं तिकडे ओतलं जातं, वॉट एव्हर. जनरल ते ॲब्सॉर्ब होऊन तिकडचा वात कमी करणं हे सगळ्याचं मेन काय म्हणतात उद्दिष्ट आहे. त्यानुसार मग ते पुढचं ठरतं. हृदबस्ती नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे असे पेशंटही असतात की ज्यांना कार्डियक ब्लॉकेजेस असतात, ऑपरेटिव्ह शक्य नसतं. आपण ऑपरेटिव्ह करूनही ब्लॉक तसाच ठेवलेला आहे. आपण एन्जिओप्लास्टी केली आहे, व्हेसल डायलेट केली आहे, बायपास केलाय म्हणजे एक शंट टाकलाय, पण तो ब्लॉक तसाच आहे. तो ब्लॉक विरघळवण्याच्या दृष्टीने किंवा बाजूची कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणजे बाजूच्या रक्तवाहिन्या ओपन करण्याच्या दृष्टीने हृदबस्ती केली जाते, जी खूप चांगले रिझल्ट देते. म्हणजे ते दिसतं. फक्त आता याचा डेटा तुम्ही किती ठेवता आणि पुढचं अनालिसिस करा त्याच्यानुसार ठरतं. साधारण ही एवढी पंचकर्म जनरली पेशंटवरती आपण इझिली करू शकतो. म्हणजे अगदी नवीन डॉक्टर आहे, त्याला खूप मोठा सेटअप नाहीये, त्याच्यातही आपण करू शकतो. स्पा आणि ह्याच्यात हा बेसिक डिफरन्स आहे. स्पा मध्ये फक्त तुम्ही स्टीम घेता, स्टीमही जास्ती असते, मालिश. डिटॉक्सिकेशन स्पानी होत नाही. पंचकर्मानी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ऍटलिस्ट तो दोष तरी शरीरावर जो वाढलेला आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने. डिटॉक्सच्या नावाने का होईना जर का आयुर्वेदाच्या पंचकर्माकडे लोक वळत असतील आणि जर का त्यांना चांगले रिझल्ट मिळत असतील तर मला वाटतं काही हरकत नाही करायला. पण हे जर आयुर्वेदिक नावाने जर केलं गेलं तर जास्त उत्तम आहे. तर ते जास्त उत्तम. पण म्हणूनच प्रश्न हाच उद्भवतो ना की पण आयुर्वेदिक शोधन हा शब्द ना अमेरिकेत पटकन कळणार नाहीये. डिटॉक्स हा प्रश्न शब्द पटकन प्रचलित पण झाला. म्हणजे आता इकडनं जे गेलेले आहेत, जे दुसऱ्या जनरेशनचे, ते इथे येऊन आम्हाला हेच सांगतात की डिटॉक्सिकेशनसाठी आम्ही इथे आलो. ते शोधनासाठी किंवा बॉडी क्लिनिंगसाठी असं नाहीच म्हणत, वात कमी करायला नाहीच म्हणत. अजिबात म्हणणार नाही. म्हणजे ठीक आहे, काळानुसार चालायचं आहे. बरोबर आहे. नाही, म्हणूनच प्रश्न हाच उद्भवतो की अशा वेळेला ना मग पंचकर्म कधी, कुठे आणि कोणाकडे करणं हे एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये फॅक्टर येतो डॉक्टर. कारण जसं तुम्ही म्हणाल तसं नाही तर स्पाच्या नावाखाली किंवा इतर कुठल्याही नावांखाली या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या जातात आणि मग त्याचे रिझल्ट चांगले मिळत नाहीत. आता आपण ना ॲटलिस्ट खूप म्हणजे मेट्रोपॉलिसमध्ये राहतो, त्यामुळे आपल्याकडे खूप सारे डॉक्टर्स अवेलेबल आहेत. त्यातल्या त्यात आपल्याला कळतं की बाबा हा डॉक्टर जेन्युइन आहे, जो उगाच पंचकर्म सांगत नाहीये. अशा डॉक्टरांकडून पंचकर्म करून घ्यावं. कारण हे असं एकाचं नाव सांगणं किंवा एकाला रिजेक्ट करणं हे दोन्ही शक्य नाहीये. आत्ता पंचकर्म सेंटर्स चांगली म्हणजे जे आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारे चालवली जात आहेत,
ब्रँडचं नाही मी म्हणत आहे, आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारे चालवली जाणारी पंचकर्म अगदी तालुका प्लेसवरती पण आहे. बर बर बर. त्यामुळे ती तिथल्या तिथे तुम्ही जर केलं ना तर ते जास्ती बरं असतं. कारण एखादा पेशंट चिपळूणचा आहे तर तो तेवढ्यासाठी इथे येणार, इथे ते करणार, परत जाणार. जाणार, हो. हे दरवेळेला हँडी होतं असं नाहीये. आणि ते साधारण आपल्याला कळतं की ह्या एरियात कोणता चांगला वैद्य आहे, कोणता चांगला आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्याच्याकडून ते करून घ्यावं. बरोबर. ऍड बघून किंवा ब्रँड बघून करण्यापेक्षा डॉक्टर बघून करणं जास्ती बेटर हे असतं. नक्की. खरंय खरंय. आणि क्रॅक सगळ्याच पाथीत आहेत, त्यामुळे ते थोडं शोधायला लागतं की थोडंसं आपल्याला मेहनत घ्यायला लागते. नक्की नक्की. डॉक्टर, आपण शेवटच्या भागाकडे येऊया. ह्याच्यातल्या काही रॅपिड फायर क्वेश्चन्स मला तुम्हाला विचारायचे आहेत, जे नॉर्मल पेशंट्सना किंवा नॉर्मल लोकांना असू शकतात. थोडक्यात त्याची उत्तरं तुम्ही द्याल. पहिला प्रश्न तोच आहे की आयुर्वेदिक औषधं खूप उष्ण पडतात. जी उष्ण पडायला पाहिजे ती पडतात, पण सगळीच नाही पडत. बर कारण जर एखाद्या औषधाचा अपेक्षित रिझल्टच उष्ण आहे तर तो उष्णच पडणार आहे, बर. पण सगळीच नाही पडत. ओके. दुसरा प्रश्न आहे, आयुर्वेदिक औषधांचा गुण येण्यास खूप वेळ लागतो. असं नाहीये. आता डायबिटीसचा पेशंट आहे, तो गोळी घेतच असतो ना कायम. खरं. नक्की. आयुर्वेद ही एक प्लासिबो ट्रीटमेंट आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं जातं. नाहीतर एवढी वर्ष टिकलंच नसतं. जर प्लासिबो ही मेंटल कंडिशन्सवरती आपण वापरू शकतो, बर. बाकीच्या शारीरिक कंडिशनवरती प्लासिबो एवढा रिझल्ट देत नाही. जर ते प्लासिबो असतं तर एवढी वर्ष टिकलंच नसतं. बर. पुढचं आहे की अॅक्यूट डिसिजेस जे आहेत त्याच्यावरती आयुर्वेद उपयुक्त नाही. ॲक्यूट डिसिजेसमध्ये काही काही ठिकाणी त्याला लिमिटेशन्स येतात, बर. पण सगळ्याच ठिकाणी येतात अशातला भाग नाही आहे. ओके. सो ते डिसीजनुसार ठरतं, पण 100% तो ॲक्यूट डिसिजेसमध्ये काम करतो असंही नाही आहे. बर. म्हणजे ते काही काही वेळा आपल्याला तारतम्य भावाने ठरवावं लागतं. ओके. डिसीज ओरिएंटेड. डिसीज ओरिएंटेड गेम जास्ती येतो. बर. आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स होतात. फॉर एक्झाम्पल, जसं की चूर्ण रोज घेतल्याशिवाय टॉयलेटला साफ होतच नाही, डिपेंडन्सी येते, असं असं काय आहे? साईड इफेक्ट्स आणि डिपेंडन्सी यातून थोड्या हो, वेगळ्या तो गोष्टी वेगळ्या आहेत. आहेत. साईड इफेक्ट्सच्या बाबतीत सांगतो की ज्याला इफेक्ट्स असतात त्याला साईड इफेक्ट असतातच. म्हणजे कुठलीही पाथी असू दे. अगदी अगदी. म्हणजे आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नाही आहेत अशातला भाग नाही. नाहीये. ओके. फक्त तुम्ही डोसेज कसं ठरवताय त्यानुसार आहेत. बर. दुसरा तुमचा प्रश्न? मी म्हटलं की चूर्ण रोज घेतल्याशिवाय. हा, हॅबिट फॉर्मिंग ही पेशंटला एकूणच काही पेशंटना सवय असते की आम्हाला औषधं घ्यायचीच आहेत. असतात असे पेशंट. खूप पेशंट असे असतात की ज्यांना त्या डॉक्टरला बघायचं असतं, हो. त्यांच्याकडून थोडीशी औषधं घ्यायची असतात. बरं वाटतं. त्यावेळेला ती औषधं तुम्ही प्लासिबो दिलीत तरी चालतात. बर बर. मग त्यावेळेला आयुर्वेद प्लासिबो नसतो, त्यावेळेला कोणतंही औषध दिलं तरी ते प्लासिबोच असतं. खरं. पांढरे पदार्थ आयुर्वेदानुसार वर्ज्य आहेत. मग दूध, जे सगळ्यात अगदी लहानपणापासून सांगितलंय तेच सांगितलं नसतं. दूध, दही, तूप, ताक सगळं सांगितलं आयुर्वेदात. पनीरही वेगळ्या फॉर्ममध्ये सांगितलंय. म्हणजे पनीरचेही काही रेफरन्स आहेत की हे दूध आठवून करा वगैरे. ते आयुर्वेदात सांगितलं नसतं. फक्त ते कोणी खावं, कसं खावं, किती खावं हे सांगितलेलं आहे. पांढरे पदार्थ वर्ज्य नाही आहेत. तसं जर असतं तर तीळ तेल जे पांढरं, त्यांनी सांगितलंय की काळ्या तिळांपासून बनवा, पण ते श्रेष्ठ आहे. पण नाही मिळाले तर पांढरे तीळ घ्या, मग ते सांगितलं नसतं. सगळ्या 99% तेलांचा बेस हा तिळाचा असतो. तिळाचा आहे. करेक्ट करेक्ट. बर. आयुर्वेदिक ट्रीटमेंट बरोबर बाकीच्या गोळ्या किंवा बाकीच्या औषधं पॅथीच्या घेता येत नाही. असं काही नाही, तुम्ही घेऊ शकता. पण आता तुम्ही समजा एखाद्या शुगरसाठी घेताय, तुम्ही ॲलोपॅथिकही घेताय, आयुर्वेदिकही घेताय, त्यावेळेला तुमची शुगर जर लो झाली तर एक तर ती पेशंटची, म्हणजे पेशंटवरती ते बेतू शकतं. म्हणजे ती डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी येते. दुसरी गोष्ट, जर ती शुगर नॉर्मल आहे तर ती नक्की कशाला कमी होते हे कसं कळणार आहे त्याही केसमध्ये. सो तुम्ही घेऊ शकता, फक्त ती ठरवा की आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे. मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही क्रॉनिक डिसिजेसकडे जाता तेव्हा जर तुम्ही ती एकत्र घेताय तर तुमच्या रिडिंग्स आणि तुमचे सिम्पटम्स नॉर्मल असणं गरजेचं आहे. बरं. ओके. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये शतपावली आणि वामकुक्षी सांगितली आहे, काय सांगाल?
वामकुक्षी हा आयुर्वेदात मुळात जो कन्सेप्ट सांगितलाय तो दुपारच्या झोपेसाठी नाही सांगितलेला. बरोबर. त्यांनी तो डाव्या कुशीवरती झोपा सांगितलंय. बरं. कारण ती काय तुमची अनॅटॉमिकल स्ट्रक्चर्स आहेत जी अग्नी वगैरे ती डाव्या कुशीवरती झोपा. हे ना साधारण काही काळानंतर म्हणजे आता पेशवाईत म्हणूया आपण साधारण पेशवाईपासून हा वामकुक्षीचा कन्सेप्ट आलेला आहे. दुपारी झोपायचं आणि सांगायचं झोपायचं तर आहे पण आयुर्वेदात सांगितलं की वामकुक्षीवरती झोपा म्हणून ही वामकुक्षी आलेली आहे. करेक्ट करेक्ट. वामकुक्षी आयुर्वेदात सांगितलेली नाही. बरं. म्हणजे दुपारच्या झोपेसाठी वामकुक्षी सांगितलेली नाहीये. बरं. दुपारी जेवून झोपू नका. करेक्ट. आता एखादा एसटी ड्रायव्हर आहे जो रात्री गाडी चालवतोय इकडनं कुठे गोव्यात घेऊन जातोय तो दुपारी झोपणार आहे. मग बाबा तू जेवणापूर्वी झोप काढ, अच्छा. जेवून झोपू नको असे त्याला पर्याय दिलेले आहेत. ओके. शतपावलीच्या बाबतीत म्हणाल तर जेवल्यानंतर शतपावली करावी. त्याने एकूणच तुमचं पचन सुधारण्यास जास्ती मदत होते. बरं. याच्यात थोडे डिस्प्यूट्स आहेत की काही जण म्हणतात त्यांनी पेरिफेरल सर्क्युलेशन वाढतं, सेंट्रल सर्क्युलेशन कमी होतं. पण ऑन अँड ॲव्हरेज जे काही दिसतं हेल्थ ओरिएंटेड ते शतपावलींनी बेनिफिट्स होताना जास्ती दिसतात. बरं बरं. मला वाटतं असे अनेक प्रश्न आहेत आणि जसं मी म्हटलं सुरुवातीला तसं की हे शास्त्र प्राचीन आहे पण त्याचा आधुनिक संदर्भ आपण द्यायचा प्रयत्न केला. पण मगाचपासून आपण ना डिसीजचा उल्लेख केला आणि बऱ्याच वेळेला डिसीज ओरिएंटेड सुद्धा ही पॅथी काम करते. त्यामुळे हा विषय या भागात संपण्यासारखा नाही. त्यामुळे आपण या अनुषंगाने पुढच्या भागात बोलूया. परंतु आज जसं आपण बोललो तसं की एक सिद्धांत असतील किंवा आयुर्वेदाचे वेगळे विचार तुम्ही रुबरूच्या प्रेक्षकांसमोर इथे येऊन मांडलेत त्याबद्दल डॉक्टर मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. तर मी जसं म्हटलं असं हा विषय खूप मोठा आहे आणि त्या अनुषंगाने रुबरू विथ अनूमध्ये आपण पुढच्या भागातही या विषयावरती बोलणार आहोत. परंतु आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे जरूर कळवा. पुन्हा एकदा भेटूया. आत्ता इथेच थांबतोय. थँक्यू.